नमस्कार. या कुंदेन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदाम् अपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमस्कार. गेल्या वेळेला आपण इथे आलो तेव्हा एक एक खुर्ची सोडून बसावं लागत होतं, मास्क होते, पण आता कसं मुक्त वाटतं आहे. पण या मुक्ततेची खरी किंमत काय ती त्या 2 वर्षांनी आपल्याला दाखवली. सगळ्याचीच खरं तर आपल्याला एक जाणीव या मधल्या 2 वर्षांनी करून दिलेली आहे. त्यामुळे त्याचेही आभार मानून या वर्षात आपण आलेलो आहोत. विद्या, तिच्या मैत्रिणी, क्षमा आणि त्यांचा सगळा चमू यांचं किती कौतुक करावं, किती अभिनंदन करावं. कारण आम्ही मैत्रिणी तेच बोलत होतो की घरामध्ये साधं काही करायचं असेल, एक 15-20 माणसं असतील तरी आमची केवढी धावपळ चालू असते. कोणाला बोलवायचं असेल, काही उपक्रम करायचा असेल तर केवढी त्याची तयारी. इथे तर त्याच्या काही पटीत मंडळी येणार आहेत आणि त्या सगळ्यांना सगळं छान मिळावं, त्यांना इथेही घरच्यासारखं वाटावं, यासाठी विद्या, क्षमा आणि त्यांच्या सगळ्या मंडळींची जी काही धावपळ चालू असते ती तिची मैत्रीणच असल्यामुळे ते मी खूप बघत असते आणि तितक्याच प्रसन्न मुखानं तिचं ते सगळं त्या दोघींचं चालू असतं. त्यामुळे तुमचं हे इतकं सुंदर तुम्ही आयोजन करताय, तुमचं खूप मनापासून कौतुक, अभिनंदन. इथे येण्याचा आणखीन एक छान हे काय असतं माहिती आहे, गेल्या वर्षी मी आले तेव्हा मी विद्याला तेच म्हटलं, अगं बुवांसमोर मी काय बोलणार, कारण त्यांची वाणी अशी आहे ना की 7-7 दिवस म्हणजे 7 दिवस सप्ताह असतं म्हणून ते महिनाभरसुद्धा बोलू शकतील इतका त्यांचा अभ्यास आहे, इतकी वाणी त्यांची आहे, गुरुजनांचा आशीर्वाद आहे. म्हटलं त्यांच्यासमोर बोलणं हे काही खरं नाही, पण म्हटलं ते उदारचेतस आहेत म्हणून मी त्यांच्यासमोर बसून बोलते. बुवा, ही माझी अगदी नम्र आणि आतली भावना आहे, ती आजच्या दिवशीसुद्धा मी तुम्हाला इथून सांगते. तुम्हाला वंदन करते, गुरुजींना वंदन करते. आज बुवा इथे सपत्नीक आलेले आहेत, त्यांनाही अभिवादन करते. माझ्या सगळ्या उपस्थित सगळ्या मित्रमैत्रिणीच म्हणते मी, स्नेही परिवार आहे हा आपला. आता आपण कोणाला परके नाही आहोत. म्हणजे मला माहितीच नाही विद्या माझी एवढी ओळख करून देणार आहे, नाही तर मी तिला आधीच सांगितलं असतं की अगं ही सगळी आता ओळखीच्या पलीकडे गेलेली नाती आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्नेही परिवारामध्ये आलेल्या आपल्या सगळ्यांचं मनापासून मी इथे स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांना अभिवादन करते. भागवतावरती जेव्हा मला विद्यानी सांगितलं तेव्हा ना थोडासा एक रिलीफ होता. माफ करा, इंग्रजी शब्द आधेमध्ये येत आहेत, पण एक थोडासा जरा असं वाटत होतं की भागवत खूप मोठं आहे, त्यामुळे त्यातला काही भाग आपण घेऊन बोलण्याचा प्रयत्न करूया. पण रामकथा म्हटल्यानंतर खरंच प्रश्न आला, कारण आपण पुढचे 7 दिवस रामकथा ऐकणार आहात. राम हा असा काय म्हणू त्याला, शब्द म्हणते मी, मंत्र म्हणते मी आणि मग व्यक्ती. तो आपल्या जीवनाशी असा काही अनुस्यूत झालेला असतो की त्याच्याबद्दल सगळंच आपल्याला माहिती असतं आणि त्याच्यामुळे काय बोलणार हाही मोठा प्रश्न असतो. पण काही गोष्टी अशा असतात ना की त्या पुन्हा पुन्हा ऐकण्यात सुद्धा आनंद असतो. म्हणजे मी नेहमी असं उदाहरण देते की दर श्रावणामध्ये आपण सत्यनारायण पूजा करतो आणि दरवर्षी गुरुजी येऊन तीच पूजा सांगतात, तीच कथा सांगतात. असं म्हणत नाही मी ही गेल्या वर्षी सांगितली आहे, तुमचं तुम्ही आता घ्या समजून, असं नसतं. त्यामुळे काही गोष्टी ह्या पुन्हा पुन्हा घेण्यातलाच आनंद वेगळा असतो. तरीसुद्धा बुवा इतकं त्याच्यावरती अप्रतिम बोलतात, त्यामुळे मी काय बोलावं हा प्रश्न खूप दिवस मनामध्ये होता. अर्थात खूप दिवस मनात असला तरी त्याची उत्तरं ना कार्यक्रमाच्या खूप अलीकडेच मिळतात. हा काय एक भाग असतो काही कळत नाही.
आणि मग असं होतं की दिवस कमी पडतात. तसं मला अरण्यकांड हातामध्ये घेतलं मी आणि वाचायला सुरुवात केली. म्हणजे एरवीही वाचतोच, पण बोलायचं म्हटलं ना की आपण थोडं वेगळ्या पद्धतीने त्याचं वाचन करत असतो. तर वाचायला घेतलं आणि मला असं वाटलं की कथा जसजशी पुढे जाते तसतसं सगळे संवाद त्याच्यामध्ये येत नाहीत. आपण घेऊ शकत नाही कितीही इच्छा असली तरीसुद्धा. आणि वाल्मिकींचं संस्कृत श्लोक सांगणं हे बुवांना कितीही इच्छा असेल तरीसुद्धा तो कथाभाग त्याच्यामध्ये ते फुलवणं, त्यातनं काही तत्त्व आपल्यापर्यंत पोचवणं हे इथल्या कथाकाराला प्रत्येक वेळेला जमतंच असं नाही, शक्य होतंच असं नाही, असं मला वाटलं. आणि म्हणून मी एक असा विचार केला की जे संवाद असे आहेत की जे आहेत परंतु ते फार आपल्याकडनं म्हटले जात नाहीत किंवा वाचले जात नाहीत. बुवा ते सांगतीलच. आणि बुवा मी जर तोच सांगितलं तर आपण मला क्षमा करा. अर्थात आपल्याला काही अवघड नाही, तो आला तर आपण दुसरा घ्याल. तर असं काही संवाद सांगण्याचा एक विचार मनामध्ये आला आणि त्याच्यात वाल्मिकींचं त्यांचं लेखन, वाल्मिकी एक कवी म्हणून बघताना काय असामान्य प्रतिभा असेल. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं आहे ना, ती वाल्मिकींची कथा आपण उद्या ऐकालच. त्यांची वाणी कशी प्रस्फुरित झाली त्यांना. आणि शोकः श्लोकत्वम अगच्छत हे त्यांच्या बाबतीमध्ये म्हटलं आहे की इतका तीव्र शोक झाला त्यांना, वाल्मिकी ऋषींना. त्यांच्या मुखातनं वाणी बाहेर पडली आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही सामान्य वाणी बाहेर पडलेली नाही. कारण परेला स्पर्श होऊन जेव्हा एखादी गोष्ट बाहेर पडते तेव्हा ती असामान्यच असते. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. परतत्वाचा स्पर्श झाला, त्या परावाणीचा स्पर्श झाला की जे बाहेर येतं ते असामान्य असंच असतं आणि ते जगाच्या पाठीवर, काळाच्या छातीवर टिकून राहतं. आणि असंच त्यांच्या मुखातनं बाहेर पडलं. काय पडलं, काय शोक झाला ते आपण नंतर या 7 दिवसात ऐकालच. पण ती वाणी अशी बाहेर पडली आणि एकदम चमकली मंडळी. म्हणजे इथलीच मंडळी चमकली नाही, तिथली पण चमकली की हे सामान्य वाणी नाही, ही शारदा प्रसन्न झालेली आहे. आता वाल्मिकींची वाणी ही सरस्वतीच्या आशीर्वादानं रसवती झालेली आहे. ती वाहायला लागलेली आहे आणि ती कवित्वाच्या रूपातनं बाहेर आलेली आहे. अनुष्टुप छंदामध्ये ते जन्माला आलेलं आहे. हे सगळं बाहेर आलं आणि आपण त्यांचं जेव्हा वाचायला लागतो तेव्हा असामान्य कवित्व आपल्याला दिसायला लागतं. आणि म्हणून असे काही संवाद, अरण्यकांडाचं पुस्तक माझ्या हातात होतं, म्हणजे तो ग्रंथ, तो विभाग होता, म्हणून पहिला त्यातलाच एक भाग सांगते. राम, लक्ष्मण आणि सीता, क्रोनॉलॉजिकली काही सांगणार नाही, म्हणजे आधी हा संवाद मग तो संवाद. आत्ता जसं जसं मी वाचत गेले, जे जे मला आनंद होत गेला ते ते फक्त आपल्यासमोर सांगते. राम, सीता आणि लक्ष्मण तिघेही जण वनवासामध्ये आलेले आहेत, आपल्याला कल्पना आहे. आणि आलेल्या वनवासामध्ये जे जे मुनी भेटत आहेत, ऋषी भेटत आहेत, विद्वान भेटत आहेत, त्या सगळ्यांना भेटायचं, त्यांना वंदन करायचं हा शिरस्ता आहे. आणि अशी भेट घेत 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 अनसूयेला भेटलेत, अलंकार घातलेत तिने, ते धारण करून निघालेली आहे सीतामाई. पुढे आले आहेत, शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. शरभंग ऋषी रामाला पाहिल्यानंतर त्यांच्याशी संवाद करतात आणि थोड्या काळाने ब्रह्मलोकात विलीन होतात. आता तिथून सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमापर्यंत हा प्रवास होणार आहे. आणि त्याच प्रदेशामधले काही ऋषीमुनी रामाला भेटायला येतात. रामचंद्र खाली वाकून नमस्कार करतात. लक्ष्मण, सीता दोघंही नमस्कार करतात. रामचंद्र म्हणतात की आपण ह्या प्रदेशामध्ये वास्तव्य करता, आपण मला भेटायला आलात, म्हणजे नक्कीच काहीतरी कारण आहे. का आलात आपण? त्यावर ऋषींनी सांगितलं की आम्हाला आपल्याशी काही सांगायचं आहे, आपल्याला काही निवेदन करायचं आहे. तुम्हाला कदाचित आमचं हे निवेदन स्वार्थी वाटेल. ऋषींनी सांगितलं हे स्पष्ट, वाल्मिकींनी हे लिहिलं आहे. ऋषी म्हणतील किंवा म्हणतायत की आमचं हे निवेदन तुम्हाला कदाचित स्वार्थी वाटेल, पण ते सांगणं आम्हाला गरजेचं आहे, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. आता ते निवेदन कुठलं? त्यापेक्षासुद्धा तत्पूर्वी, ते निवेदन तर सांगीनच नंतर, पण त्या निवेदन सांगण्यापूर्वी कुठला राजा चांगला आणि कुठला राजा वाईट याचं एक वर्णन हे ऋषी करतायत. ते 2 श्लोक इतके
म्हणजे त्या काळात लिहिलेत हो, पण आजचं एकंदर चित्र बघितल्यानंतर असं वाटतं आजच्या काळाला पण हे लागू आहे. म्हणून रामायण टिकलं. किती वर्ष झाली, कारण का प्रत्येक काळाच्या लाटेबरोबर रामायणातला प्रत्येक सिद्धांत कुठे ना कुठेतरी लागू पडतो. म्हणून रामायण टिकलं, म्हणून महाभारत टिकलं, म्हणून भगवद्गीता टिकली, म्हणून उपनिषदं टिकली, म्हणून वेद टिकले. कारण त्याच्यामध्ये जुनं व्हावं असं काही नाहीच आहे. काळानुरूप ते सगळे संदर्भ बदलत जात आहेत, परंतु ते आहेत. काय सांगितलंय? अधर्म सुमहान नाथ भवेत तस्य तु भूपतेः यो हरेत बलिषड्भागम न च रक्षति पुत्रवत. राजा, आता इथे राजा म्हटलेलं नाही आहे, रामचंद्रा. तो राजा कसा असतो माहिती आहे का? तो लोकांना आवडत नाही. कुठला राजा लोकांना आवडत नाही? यो हरेत बलिषड्भागम, जो लोकांकडनं कर घेतो. आजच्या भाषेत सांगते बलिषड्भागमचा अर्थ, जो लोकांकडनं कर घेतो परंतु न च रक्षति पुत्रवत, परंतु त्यांची पुत्राप्रमाणे रक्षा करत नाही, त्यांना पुत्राप्रमाणे सांभाळत नाही, त्यांना आपला म्हणून बघत नाही, मी आणि माझं कुटुंब म्हणून चालत नाही, त्यांना सगळं आपलं कुटुंब वाटावं लागतं आणि माझे स्वकीय म्हणून जो सांभाळत नाही तो राजा लोकांना आवडत नाही. बघा, आता अजून निवेदन दिलेलंच नाही आहे. हे ऋषी काय पातळीचे असतील की आधी रामाला हे सांगतायत की राजा, तो राजा चांगला नाही. मग कुठला राजा चांगला? ही आपल्या संस्कृतीची एक फार मोठी गोष्ट आहे. अमुक चांगलं नाही म्हणून ती पुढे जात नाही. अमुक चांगलं नाही, पण हे अमुक चांगलं आहे हे सांगते. हे फार महत्त्वाचं आहे. मग कुठला राजा चांगला? युंजानस्वादिनो प्राणान प्राणैरिष्टान सुतानिव नित्ययुक्त सदा रक्षण सर्वान विषयवासिनः. ज्याला आपली प्रजा आपले प्राण नव्हे नव्हे प्राणांपेक्षाही प्रिय असणारे पुत्र वाटतात आणि त्या पुत्रांचं रक्षण जो राजा दिवसरात्र नित्ययुक्त होऊन करतो, त्यांच्याशी कायम जोडला जाऊन करतो, तो राजा मोठा. म्हणजे एक कुठला राजा आवडत नाही ते सांगितलं, कुठला राजा मोठाच सांगितलं आणि लगेच सांगितलं की रामा, असा वागणारा जो राजा असतो की नाही त्याला काय मिळतं माहिती आहे का? प्राप्नोती शाश्वतीम राम कीर्तींच बहुवार्षिकी. शाश्वत अशी कीर्ती मिळते. हां, शाश्वतीम तर म्हटलंच आहे, आणि किती बहुवार्षिकीम, चिक्कार वर्ष टिकणारी, पुष्कळ वर्ष त्याची ख्याती ह्या जगामध्ये टिकून राहते. तो गेल्यानंतर ब्रह्मपदाला प्राप्त होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजा, तू असं विचारशील, आता रामा तू असं विचारशील की जी लोक कामं करतात त्यांच्याकडनं कर घेतो राजा, हे समजलं. कामं करून, कष्ट करून शेती पिकते, त्यातनं थोडासा भाग तुम्ही राजाला दिलात, म्हणजे इन्कम घेतलं आणि टॅक्स दिलात तर कळलं. पण ऋषी काय करतायत असं तू विचारशील की ऋषींची काय निर्माण करतायत, ऋषींकडनं काय घ्यावं. त्याचं इतकं सुंदर उत्तर दिलं आहे. ऋषी म्हणतात, यत करोति परम धर्म मुनिही मूलफलाशनम तत्र राज्ञश्चतुर्भागः प्रजा धर्मेण रक्षतः. राजा, तुला असं वाटेल की मग मुनींकडनं काय घ्यायचं, मुनी काय देतात? एकच सांगतो, आम्ही असं काही दिलं नाही तरी तसं बरंच देतो. म्हणजे काय देतो तर फलमूल खाऊन राहणारे ऋषी जी तपश्चर्या करतात, जी साधना करतात, त्याचा चौथा भाग राजाच्या नावाने जातो. हे सगळ्यात मोठं पुण्य तुला मिळतं असं आधी सांगितलं. एक पार्श्वभूमी तयार केली आपल्या कुठल्याही काव्यामध्ये, मग वाल्मिकींचा असेल आणि तीच री पुढे घेणाऱ्या कालिदासांच्या असतील किंवा आत्ताच्या सुद्धा असतील. एकदम विषय सुरू होत नाही, विषयाला एक छान वातावरण निर्मिती होते आणि मग महत्त्वाचा विषय मांडला जातो. अगदी सावरकरांच्या कवितेत सुद्धा दिसतं. हा असा एक विषय निर्माण केला की राजा कुठला चांगला, मग आम्ही काय करतो, मग ते पुण्य कसं मिळतं, हे सगळं सांगून झाल्यावर मग मुद्द्याला हात घातलाय आणि सांगितलंय पण आता हे पुण्य निर्माण करणं कठीण व्हायला लागलेलं आहे. का कठीण व्हायला लागलंय? अहो, इथे राक्षस येतात ना, आमचा यज्ञ मुळी पूर्णच होऊ देत नाहीत. आपल्याला ते गीतरामायणातलं गाणं माहिती आहे, वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस. अहो, सगळं अस्वच्छ करून टाकतात, सगळं अपवित्र करून टाकतात, आमचं यज्ञ पूर्ण होत नाही. इतकंच काय, ते नरभक्षक आहेत. तुम्ही इकडे बघा, आमच्या कित्येक ऋषींना, आमच्या कित्येक बटूंना ह्या राक्षसांनी खाऊन टाकलेलं आहे. आम्ही कसे यज्ञ करावेत? आणि म्हणून आम्ही तुम्हाला स्वार्थी वाटेल असं निवेदन देतोय, पण आमचं रक्षण करा, हे निवेदन केलेलं आहे. आता रामाचा स्वभाव आणि रामाचं एकंदर कर्तव्य तत्परता
त्याचं क्षात्र तेज या सगळ्यातनं हे जेव्हा ऐकू येतं त्या क्षणी एक क्षणाचा सुद्धा विलंब रामचंद्रांनी केलेला नाही आणि तत्क्षणी प्रतिज्ञा केलेली आहे की ऋषे, आपण बरं झालं मला हे सांगितलं. मी तुमच्या समोर प्रतिज्ञा करतो, या उत्तम पवित्र अशा भूमीची शपथ घेऊन सांगतो की राक्षसांचा निप्पात केल्याशिवाय राहणार नाही. हा पहिला कथाभाग फक्त आपल्याला सांगितलाय. इथून मला जो महत्त्वाचा संवाद सांगायचा आहे तो इथून सुरू होतोय. प्रतिज्ञा केली रामाने की ह्यापुढे तुम्हाला राक्षसांचा त्रास होणार नाही. आणि एवढंच कशाला म्हणाले, इथली तर राक्षस मंडळी राहणार नाहीतच, पण राक्षसांचा निप्पात केल्याशिवाय आता मी राहणार नाही, अशी प्रतिज्ञा रामाने केलेली आहे. ऋषीमुनी आनंदित झालेले आहेत. त्यांनी आशीर्वाद दिलेत रामचंद्रांना आणि रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता पुढे निघालेले आहेत, वाटचाल करत आहेत. आणि सीता मात्र एकटक सारखी रामाकडे बघते, सारखी रामाकडे बघते. रामाला कळतंय की ती बाजूनी चालते, पण तिचं लक्ष सारखं माझ्याकडे, त्याला राहवत नाही. तो विचारतो, सीते तू पुन्हा पुन्हा माझ्याकडे का पाहतेस? सीतेने सांगितलं, काही विशेष नाही, पण एक विचारतरंग मनाला स्पर्शून गेलाय. अहो, सीतेच्या मनाला जेव्हा विचारतरंग स्पर्शून जातो तेव्हा तो किती विचार देणारा असेल. त्यामुळे राम असं म्हणत नाही, ओके ठीक आहे मग नंतर बोलू, नाही. तो म्हणतो, सीते तुझ्या मनाला विचारतरंग स्पर्शून गेलाय आणि त्या विचारातनं तू सारखी माझ्याकडे बघतेस, म्हणजे तुला मला काहीतरी सांगायचं आहे. पती पत्नींमधलं नातं बघा, नुसतं ती बघते म्हटल्यानंतर हिला मला काहीतरी सांगायचं आहे. रामचंद्र म्हणतात, सांग काय सांगायचं आहे तुला, कुठला विचार तुझ्या मनाला स्पर्शून गेला? त्यावर सीतेनं सांगितलं, 3 दोष असतात माणसाकडे आणि ते माणसाला खाली 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 घेऊन जातात. रामचंद्रांना आश्चर्य वाटतं, जे आत्ता आपल्याही मनाला आलं आहे की रामाला हे काय सांगायचं आहे की 3 दोष असतात, ते माणसाला खाली खाली घेऊन जातात. रामचंद्र विचारत आहेत, कुठले दोष? सीता सांगते, 1 मिथ्या वाक्यम, 2 परधाराभिगमनम, 3 नंतर सांगते. रामचंद्रांच्या भुवया आश्चर्यानं वर चढतात. मिथ्या वाक्यम, परदाराभिगमनम, आणि हे तू मला का सांगतेस असा प्रश्न कदाचित रामचंद्रांच्या मनात निर्माण होईल. त्याच्या आधीच सीतामाई सांगते, नाही नाही, त्याबद्दल मी पूर्ण आश्वस्त आहे. काय सांगतेय? मिथ्या वाक्यम न ते भूतम न भविष्यती राघव. राघवा, त्याच्याबद्दल मी पूर्ण आश्वस्त आहे. तुमच्या मुखातनं खोटं कधी बोललं गेलेलं नाही आणि पुढेही ते कधी बोललं जाणार नाही. न भूतो न भविष्यती, याच्याबद्दल मी आश्वस्त आहे. परदाराभिगमनम, त्याबद्दल तर मी खूपच आश्वस्त आहे. कारण त्यांनी सीतेने सांगितलंय, कुतो अभिलषणम स्त्रीणाम परेशाम धर्मनाशनम मनसी अपि तथा राम नच एतत् विद्यते क्वचित. अहो रामचंद्रा, तुमच्या मनात सुद्धा जो विचार कधी येऊ शकत नाही तो कृतीतनं काय येणार? काय सुंदर वाक्य आहे. तुमच्या मनात सुद्धा जो विचार आजपर्यंत आला नाही, कधीही येणार नाही, कृती काय? तुम्ही कसं काय परधाराभिगमनम करणार आहात? शक्यच नाही. यथा चित्तस्तथा वाचम, यथा वाचस्तथा क्रिया, चित्ते वाचिक क्रियायांच्या साधूनाम एकरूपता. तुमच्या मनात सुद्धा विचार आला नाही, मग त्याच्याबद्दल तर मी निर्धास्तच आहे. मग रामचंद्र विचारतात, मग राहिला 3रा दोष, त्याबद्दल काय सांगाल? त्याच्यावरती सीतामाई सांगते, 3रा दोष मात्र मला कुठेतरी धास्ती निर्माण करतोय. काय आहे तो दोष? ऐका म्हणाली, विना वैरमच रौद्रता. वैर नसताना रुद्रपणे उभे ठाकणे, म्हणजे वैर नसताना रौद्र रूप घेणे हा दोष आहे आणि तो दोष माणसाला खाली आणतो. आता रामचंद्र थांबलेत. सीतामाई हे सांगतात म्हणजे काहीतरी त्यांना आणखीन सुचवायचं आहे. त्यांनी कदाचित प्रश्नार्थक नजरेनंच विचारलं असेल. वाल्मिकी त्याच्याविषयी लिहित नाहीत काही. सीता म्हणते, मला खरंच धास्ती वाटते. विना वैरमच्या रौद्रता हा आपल्याला पुढे पुढे दोष लागेल की काय असं मला वाटायला लागलं. का बरं? कारण आपण दंडकारण्यामध्ये शिरलेलो आहोत. राक्षसांचा निप्पात करण्याची तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे आणि आता वारंवार हे कृत्य तुम्हाला करावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे विना वैरमच्या रौद्रता सतत येणार असं मला वाटतंय. हा दोष मात्र आ वासून उभा राहिलेला मला समोर दिसतोय. तेव्हा 2 गोष्टींची माझी विनंती आहे रामचंद्रा. 1 म्हणजे हे तुम्ही करू नका, किंवा 2 या दंडकारण्यातच प्रवेश करूया नको, कारण इथे राक्षसांची वस्ती आहे. आणि ह्याच्यावरती वाल्मिकींनी इतकं सुंदर लिहिलं आहे. वाल्मिकी ऋषींनी याला एक उपमा दिली.
काय म्हणते सीता? सीता म्हणते, आणि मला हा दोष का आणखीन भीतीदायक वाटतो सांगू का? अहो, इंधन म्हणजे अग्नी जेव्हा प्रज्वलित झालेला असतो त्याच्या बाजूला इंधनाचा डबा ठेवला तर तो क्षणार्धात पेट घेतो. तसा क्षत्रिय आधीच प्रतिज्ञा करून निघाला असेल आणि खांद्यावरती धनुष्य असेल तर तो वध केल्याशिवाय राहत नाही. काय उपमा आहे! ज्याप्रमाणे भडकलेला अग्नी, प्रज्वलित झालेला अग्नी, त्याच्या बाजूला असलेलं इंधन हे क्षणार्धात पेट घेणार आहे, तसं प्रतिज्ञा केलेला क्षत्रिय, थोडासा संतापलेला क्षत्रिय आणि खांद्यावरचं धनुष्य म्हणजे पुढचा भाग घडणारच आहे, त्याची मला धास्ती वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जरी ह्या मुनींसाठी तुम्ही सांगितलं तरी आत्तापर्यंत राक्षसांनी तुमचं म्हणजे आपले ते तसे वैरी म्हणून अजून समोर आलेले नाहीत. मग हा दोष तुम्ही का घेता? हा प्रश्न सीतेने रामचंद्रांना विचारलेला आहे. आश्चर्य वाटतं ना? पण एक स्त्री म्हणून तिच्या भूमिकेतनं आपण बघूया ना. अजून काही अनुभव आलेले नाही आहेत वाईट साईट त्या सगळ्या ह्याच्यामधले, आणि म्हणून ती म्हणते की अजून राक्षस तसे आपल्यासमोर वैरी म्हणून उभे ठाकलेले आहेत, तुम्ही ह्यांच्यासाठी त्यांचं वैर का ओढवून घेताय? आपण इथे वनवासासाठी म्हणून आलेलो आहोत, आपण इथे युद्धासाठी आलेलो नाहीत. मग हा दोष निष्कारण तुम्ही का घेताय? कारण विनाकारण केलेलं वैर हे माणसाला खालीच नेतं, हे मला माहिती आहे. आणि एवढं करून सीता थांबत नाही. आपल्या गोष्टीला, आपल्या बोलण्याला पुष्टी यावी म्हणून सीता रामाला एक गोष्ट सांगते. रामचंद्रा, मी लहानपणी ऐकलेली एक गोष्ट तुम्हाला सांगते. काय गोष्ट आहे? एका सुंदर अशा वनामध्ये एक ऋषी ध्यानस्थ बसलेले असतात. त्यांची तपस्साधना वर्षानुवर्ष वाढत चाललेली असते. जणू इंद्रपदच मिळेल की काय इतक्या पातळीला ती आलेली असते. आणि अशा वेळेला एक दिवस संध्याकाळच्या वेळेला शचीपती इंद्र त्या ऋषींच्या आश्रमामध्ये आलेला आहे. इंद्राची त्यांनी सेवा केली, स्वागत केले. या महाराज. इंद्र म्हणाला, मी फार वेळ आपला घेणार नाही, मला फक्त एक गोष्ट हवी आहे. ही माझ्या हातामधली सोन्याची तलवार आहे ना ऋषे, ती मला हातात घेऊन फिरता येणार नाही पुढच्या वनामध्ये. माझी एवढीच इच्छा आहे की ही तलवार मी तुमच्या आश्रमात ठेवून जातो. आता इंद्राला कोण नाही म्हणणार? आणि ऋषी मनात म्हणतात, तलवार ठेवतोय, ठेवू देत. आणि म्हणून इंद्र ती तलवार तिथे ठेवतो आणि तो निघून जातो. आणि ऋषी पुन्हा ध्यानाला बसतात. आता पूर्वीसारखं पटकन ध्यान लागत नाही आहे, कारण विचार येतोय, नीट ठेवली ना आतमध्ये सोन्याची, आणि इंद्र येणार आहे काही दिवसांनी घेऊन जायला. म्हणून पुन्हा आतमध्ये जाऊन बघतात, पुन्हा ध्यानाला बसतात. हळूहळू प्रत्येक वेळेला ध्यानापेक्षा तलवारीचा विषय मनामध्ये अधिक रेंगाळायला लागतो. बाहेर जाताना मग मनात येतं की कुणी आत येऊन घेऊन गेलं तर नको, त्यापेक्षा वनात हिंडताना सुद्धा मग ऋषींच्या हातात तलवार दिसायला लागते. वाल्मिकींनी लिहिलं आहे, मला आता तो श्लोक आठवत नाही, पण वाल्मिकींनी असं म्हटलं आहे की अहो, कंदमुळं गोळा करायला जाताना सुद्धा हा ऋषी शेवटी तलवार घेऊन जायला लागतो. आणि हातात तलवार आली आणि समोर प्राणी आला की जे व्हायचं ते होतं. या सगळ्यात झालं काय तर वाल्मिकी असं लिहितात की तस्य शस्त्रस्य संवासात जगाम नरकम मुनिही. जो तपस्साधनेनं इंद्रपदापर्यंत पोचणार होता तो केवळ शस्त्राच्या सहवासामुळे जगाम नरकम मुनिही, तो मुनी नरकाला गेला. रामचंद्र, आपल्या लक्षात आलं? कारण नसताना शस्त्र हाती घेतलं की हे असं होतं. ही गोष्ट मी लहानपणी ऐकली होती, ती मला आत्ता आठवली आणि म्हणून मी आपल्याला सांगितली. आणि पुढे वाल्मिकी लिहितात, क्वच शस्त्रम क्वच वनम. शस्त्र कुठे आणि वन कुठे, क्षात्र कुठे आणि तप कुठे. आत्ता आपल्या ह्या गोष्टींना काहीही त्याची काही महत्त्वाचं मला वाटत नाही. आणि पुढे लिहिले वाल्मिकी म्हणतात, पुनर्गत्वा तू अयोध्यायाम क्षात्रधर्मम चरिष्यसी. अहो, अयोध्येला परत गेलात की नाही की वागा नक्षत्रियासारखं, पण हे आत्ता कशाला सगळं हवं आहे असं सीता सांगते. आणि पुढे आपल्याला आश्चर्य वाटतं, आणि पुढे सीता वनामध्ये फिरणाऱ्या म्हणजे वनचरांचा धर्म राजाला सांगते. सीता वनचराचा धर्म रामचंद्रांना सांगते की रामचंद्रा, हातामध्ये शस्त्र घेऊन वनात शिरतो तो शिकारी असतो, तो वनचर नसतो. आणि म्हणून आपण शस्त्र हाती घेऊन जाणं मला योग्य वाटत नाही. आणि आपण धर्म पाळलाच पाहिजे असं धर्माबद्दल सांगते. आणि शेवट करताना, या संवादाचा शेवट करताना सीता सांगते, खरं तर तुम्हाला बाई मी काय सांगायचं, बरोबर स्त्री स्वभाव आहे, सगळं मांडायचं, सगळं बोलायचं. आणि म्हणजे मी खरं नकोच आहे सांगायला, मग ही पश्चात बुद्धी का दरवेळेला? अहो, तो स्त्री स्वभावच आहे तसा.
आणि म्हणून सगळं सांगते आणि मग म्हणते खरं तर मी तुम्हाला हे सांगायलाच नको. वाल्मिकींचा श्लोक मुद्दाम सांगते. वाल्मिकी म्हणतात, स्त्री चापलात एतदुपाधृतम मे धर्मम च वक्तुम तव कस समर्थ. अहो, धर्माच्या बाबतीत तुम्हाला सांगणारा समर्थ कोण आहे? मी तर कोणीच नाही हो म्हणाले. पण कशामुळे हे सगळं बोलणं झालं? स्त्री चापलात, स्त्रीचा जो स्वभाव असतो की नाही, त्याच्यामुळे हे सगळं बोलले. बरं, एवढंच सांगते, तरी अजून सांगणं चालूच आहे. एवढंच सांगते, विचार्य बुद्ध्या तू सह अनुजेन, आपल्या भावाशी विचार विनिमय करा. विचार्य बुद्ध्या सह अनुजेन, आणि शिवाय म्हटलंय यद रोचते तत् कुरु. पण शेवटी तुम्हाला योग्य वाटेल तेच तुम्ही करा. मा चिरेणं, पण वेळ लावू नका. बघा ना, काय आहे ना, सगळं सांगून शेवट पुन्हा उपदेशाने केले, पण वेळ लावू नका. मा चिरेणं, उगाच वेळ घालवू नका, भावाशी बोला, एकट्याने निर्णय घेऊ नका. रामचंद्राव, मी कशाला सांगते, सगळंच तर तुम्हाला माहिती आहे, पण तरी मला जे वाटतं ना ते तुम्हाला सांगितलं. असा इतका गोड शेवट वाल्मिकी ह्या संवादाचा करतात. आणि इथे संवाद संपत नाही. राम म्हणतो, बाई गं, किती छान बोलतेस. राम म्हणतात सीतेला, किती छान बोलतेस, अगो केवढा अभ्यास आहे तुझा, तुला क्षात्रधर्म पण येतो, तुला वनचरांचा धर्म पण माहिती आहे. खरंच, आणि खरं सांगू का, तू जे हे काही मला सांगितलंस ना, त्याने मला जराही वाईट वाटलेलं नाही. का वाईट वाटलेलं नाही? अगं, त्याच्यातनं तुझी प्रीती किती आहे माझ्यावरती ते मला कळलं. माझा जराही खाली येऊ नये, मी माझी रया जराही कमी होऊ नये, यासाठी कितीही तुझ्या मनातली तळमळ, आणि ती मला कळली, आणि म्हणून मला तुझ्या उपदेशानं आनंदच होतो आहे. खूप मोठा मानसशास्त्रीय भाग आहे हा. खरं तर विचार केला तर हा खूप मोठा मानसशास्त्रीय भाग आहे. जे आज आपल्या संस्कृतीवरती टीका करतात त्यांना सांगितलं पाहिजे की एक पत्नी सुज्ञ असणारा रामाला सुद्धा उपदेश करू शकत होती. एवढं स्वातंत्र्य इथे होतं. तुम्ही कसे वागा हे ती सांगतेय, आणि राम असं म्हणत नाही, तू काय मला सांगतेस, माझं मी बघीन, असं म्हटलेलं नाही. तो सांगतोय की काय सुंदर तुझा अभ्यास आहे ग, किती तू विचार करतेस. म्हणजे कुणी आपल्या चांगल्यासाठी सांगत असेल, भले ते आपल्याला पटलं नसेलही कदाचित, तरीसुद्धा त्याला कसं सामोरं जावं हा सुद्धा एक किती सुंदर भाग सांगितला आहे. स्त्री म्हणून कुठेही तिला कमी हे दिलेलं नाही. पत्नी म्हणून तू मला सांगू नकोस, मी ठरवीन, निर्णय कोण घेतं आपल्या घरात, असला विचार केलेला नाही. तू सांगितलंस ते योग्यच केलेलं आहे. सीतेची तळमळ सांगितली आहे, आणि मुख्य सीतेचं म्हणणं फार महत्त्वाचं आहे. ती म्हणते की रामचंद्रा, आत्ता जे कर्म पेरलं जाणार आहे तेच उद्या उगवणार आहे, आणि म्हणून प्रत्येक कर्म पेरत असताना आपण सुद्धा विचार करायला हवा. हे तळमळीनं सीता सांगते. रामचंद्र इथे थांबत नाहीत, तिचं कौतुक करतात आणि म्हणतात, आता माझी पाळी. म्हणजे आता मी सांगतो. मी असंच वचन दिलं नाही ग त्यांना, मी असंच वचन दिलं नाही. तू काय म्हणालीस मला, की क्षत्रियाच्या हातातलं धनुष्य कशासाठी असतं म्हणालीस? जे दीन दुबळे आहेत त्यांच्या रक्षणासाठी असतं ना, त्यांच्यावर शस्त्र चालवायचं नसतं ना, हे तू मला सांगितलंस ना. हे असंच्या असं वाक्य कालिदासांच्या शाकुंतल नाटकामध्ये येतं. दुष्यंताला तो माणूस, तो जो काय म्हणू त्याला, आश्रमातला व्यक्ती आहे, तो सांगतोय, राजा शस्त्र घेऊन कुठे चाललास, ऋषींच्या दर्शनाला, पहिलं शस्त्र उतरवून ठेव खाली. आर्तत्राणाय वशस्त्रम न प्रहर्तुम अनागसी. हरणावर सोडण्यासाठी तुमची शस्त्र नाहीत राजा, दीन दुबळ्यांचं रक्षण करण्यासाठी तुमची शस्त्र आहेत, आणि त्यासाठीच ते उगारलं गेलं पाहिजे. तू मला हेच सांगितलंस ना सीते. मग मी तुला प्रश्न असा विचारतो की दीन दुबळ्यांचं रक्षण करण्यासाठी म्हणून शस्त्र हाती घ्यावं. मी तर तुला असं म्हणेन की दीन दुबळेच का होऊ द्यावं कोणी, म्हणून मी हाती शस्त्र घेतलंय. काय विचार आहे, किती बुद्धीचा सगळा हे चालू आहे. की तू म्हणालीस दीन दुबळ्यांचं रक्षण करण्यासाठी शस्त्र हाती घ्या, मी तर म्हणतो कुणाला दीन दुबळं का होऊ देऊ. ते दीन दुबळे होण्याआधीच मी शस्त्र हाती घेतलं तर कुणालाही दीन दुबळं व्हावं लागणार नाही, म्हणून हे शस्त्र मी हाती घेतलेलं आहे. मी सुद्धा विचार करूनच सीते शस्त्र हाती घेतलेलं आहे. मी उगाच चौगाच वचन दिलं नाही. खरं तर मी चुकलो. हे वाक्य ऐकल्यावर आपल्याला वाटतं अच्छा म्हणजे आता काय. पण रामः द्विर न अभिभाषते, रामः द्विर न अभिसंधत्ते. राम दोनदा बाण चालवत नाही. अरे नेम चुकला, आता पुन्हा लावून बघू. एका बाणात काम तमाम. म्हणून रामः द्विर न अभिभाषते. राम दोनदा बोलत नाही. म्हणजे एकदा प्रतिज्ञा केली आणि मग म्हणाला अरे चुकलो, असं नाही. तरीही राम म्हणतात की खरं तर मी चुकलो.
का चुकलो? यांना माझ्यापर्यंत यावं लागलं. वस्तुतः मी ह्यांच्याकडे जायला हवं होतं, कारण विश्वामित्रांनी ज्या कामासाठी म्हणून मला नेलं त्याची जाणीव माझ्या मनात जागी हवी होती. आणि ह्या कारण्यामध्ये जे ऋषी आहेत त्यांना मी स्वतःहून जाऊन भेटायला हवं होतं आणि विचारायला हवं होतं, तुमची काही तक्रार आहे, तुमचे काही प्रश्न आहेत, तुमच्या काही समस्या आहेत. हा राजा आहे, अजून राजा नाहीच आहे तो, त्यांनी राज्यपद घेतलेलं सुद्धा नाही, तरी ती जाणीव जागी आणि म्हणते म्हणून मी चुकलो, मी ह्यांच्याकडे आधी जायला हवं होतं, त्यांना माझ्याकडे यावं लागलं. ही माझ्यासाठी शरमेची बाब आहे. लज्जा, व्रीडा, व्रीही हा शब्द वापरलेला आहे, री हा शब्द वापरला आहे वाल्मिकींनी. राम म्हणतोय मला शरम वाटली ग माझीच, की मी त्यांच्याकडे जायला हवं तर त्यांना माझ्याकडे यावं लागलं. ही किती अवघड गोष्ट करून ठेवली मी त्यांच्यासाठी, आणि म्हणून मी हे शस्त्र हाती घेतलेलं आहे. पण तरीही सांगतो सीते, तुझ्या मनात असा कधीही काही विचार आला तरी तू बोलून दाखव, कारण तू माझं हितच चिंतणार आहेस आणि तुझ्या एवढं प्रेम आणि तुझ्या एवढं हित दुसरं कुणीही चिंतणार नाही. म्हणून तुझ्या मनात जो जो म्हणून विचार तरंग येईल तो मला सांगत चल. इथे हा संवाद संपतो. किती सुंदर संवाद आहे रामसीतेमधला, किती सुंदर संवाद आहे. म्हणजे मला कधी कधी अशी छान हे वाटतं की जेव्हा माणसं बाहेरगावी जातात तेव्हा त्यांच्यात जो संवाद असतो ना तो एका वेगळ्या पातळीवरचा असतो. तोच संवाद आपल्याला नामदेव गाथेमध्ये ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज यांच्यात वाचायला मिळतो. अनेक प्रश्न नामदेव महाराज विचारतात, ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावरती उत्तरं देतात. तसाच मला हा संवाद वाटला. एका वेगळ्या पातळीवरती हा संवाद वाल्मिकी आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात. हा संवाद फार आपल्या सांगण्यात येत नाही किंवा फार वाचनामध्ये येत नाही, पण विचार करावा असा हा संवाद आहे. हा अरण्यकांडामधला हा संवाद आहे. अरण्यकांड सर्ग 9 आणि 10 याच्यामध्ये हा सगळा संवाद येतो. हा एक संवाद. असे काही वेगवेगळे संवाद आपल्यासमोर ठेवण्याची इच्छा आहे. पुढचा संवाद जो वाचता वाचता आला, हीच सीता जी रामचंद्रांशी इतक्या प्रेमाने इतक्या लाघवी वृत्तीने बोलते, ती सीता रावणाशी काय बोलली. हा तर संस्कृत काय म्हणूया त्याला, उत्तम संस्कृत काव्याचा नमुना म्हणून हा सर्ग लावला पाहिजे आजच्या शालेय पाठ्य पुस्तकांमध्ये. इतका सुंदर आहे. आपल्याला सगळा कथाभाग माहिती आहे, तो सांगत नाही, आपण ऐकणारही आहात, त्याच्यावरती विचारही आपण ऐकणार आहात. रावण आलेला आहे ब्राह्मण वेशामध्ये. त्याच्या आधी सीतेनं लक्ष्मणाला वाक्ताडन केलेलं आहे. आज हे सगळं समोर असतं ना म्हणून बोलता येत नाही मोकळेपणाने आणि म्हणून बोलत नाही आहे, पण सीतेनं लक्ष्मणाला वाक्ताडन केलेलं आहे. तोही मुळातनं वाचावा असा सर्ग आहे. आणि इतकी बोललेली आहे वहिनी लक्ष्मणाला, अक्षरशः टाकून बोललेली आहे वहिनी. पण लक्ष्मण असं म्हणत नाही आता ही एवढं बोलली का, आता जाऊ दे, बघेल तिचं ती. ही वृत्ती नाही लक्ष्मणाची. तो काय म्हणतोय की माझी वहिनी असं कधीच बोलू शकत नाही. मग आज का बोलतीये? कारण आज इथे जे घडतंय ते सगळं मायावी घडतंय आणि त्या मायेचा प्रभाव म्हणून वहिनी असं बोलू लागलेली आहे. मारीचाची हे माहिती आपल्याला. पण हे लक्ष्मण म्हणतोय. मी म्हटलं हे किती शिकण्यासारखं आहे. अनेक वर्ष आपण एखाद्या माणसाला ओळखत असतो आणि एखाद दिवस तो माणूस आपल्याला काहीतरी फटकन बोलतो तेव्हा म्हणतो आता अजिबात त्याच्याशी बोलणार नाही असं आपण म्हणतो ना. तेव्हा लक्ष्मण आठवावा. अहो किती काय काय बोलली आहे सीता त्याला, पण तरीसुद्धा लक्ष्मण असं म्हणत नाही आता बघ तुझं तू. लक्ष्मण सांगतो तू मला काही बोल वहिनी, पण मी दादानी सांगितलेलं काम सोडून इथून जायचाच नाही मुळी. तू मला काही म्हण, माझ्यावर वाटेल ते आरोप कर, पण मी जाणार नाही. हे वारंवार तो सांगत राहतो. पण सीताही ऐकत नाही, कारण विनाशकाले विपरीत बुद्धी तिघांच्या बाबतीत घडलेली आहे. रामचंद्रांच्या बाबतीत पण झाला आहे, सीतामाईच्या बाबतीत पण झाला आहे. तिने लक्ष्मणावरती वेगवेगळे आरोप लावले आहेत. ही विनाशकाले विपरीत बुद्धीच नाही का? आणि लक्ष्मणसुद्धा कधीही दादानी सांगितलेलं काम सोडून न जाणारा त्या दिवशी सोडून गेला. सगळी विनाशकाले विपरीत बुद्धी. आणि तरीही म्हणतोय लक्ष्मण की हे बहिणीचं असं मुद्दाम म्हणणार नाही, ती फार प्रेमळ आहे हो. हे सगळं मायेचा परिणाम आहे आणि खरोखरच त्या मायेनं परिणाम केलेला आहे. आणि ब्राह्मण वेशामध्ये रावण आलेला आहे आणि रावणाने विचारलं तुम्ही कोण, इथं का आलात? आणि सीतेनं अगदी खऱ्या मनानं आपली सगळी हकीकत रावणाला सांगितली. आणि मग सीता विचारते रावणाला तुम्ही कोण? सीतेला वाटलं हा ब्राह्मण वेशात आलेला आहे, हा काहीतरी सांगेल त्याच्याविषयी. तेव्हा रावणाने अगदी खरं उत्तर दिलं. तो म्हणाला मी अमुक अमुक, मी रावण, आणि माझी एवढीच इच्छा आहे की तू माझी पत्नी व्हावीस, तू माझ्या अंतःपुरामध्ये असावीस अशी माझी इच्छा आहे.
असं रावणाने तात्काळ सीतेला सांगितलेलं आहे. आणि त्यावरची सीतेची प्रतिक्रिया वाल्मिकी लिहितात. आश्चर्य वाटतं. मी मुद्दाम संस्कृत श्लोक सांगते काही. सीता म्हणते की तुझ्याशी लग्न करू, तुझ्या अंतःपुरात जाऊ मी, कोण समजतोस तू स्वतःला? आणि त्यावर सीता म्हणते महागिरीम इव अकंप्य महेंद्र सदृशम पतिम महोदरीम इव अक्षोभ्यम अहम रामम अनुव्रता. अरे गिरीपेक्षा सुद्धा माझा नवरा मोठा आहे. महागिरीम इव अकंप्य, एखादा पर्वत हलेल पण माझा नवरा कधी हलणार नाही. माझे पतिराज कधीही मला सोडून जाणार नाही. ते जराही दोलायमान होत नाहीत. त्यांना भय मुळी कुठल्याच गोष्टीचं नाही. महेंद्र सदृशम पतिम, आणि कसे आहेत महोदधिम इव अक्षोभ्यम, महासागरासारखे स्वतःच्या मर्यादा कधीही न सोडणारे माझे पतिराज आहेत. आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती यद्वत तद्वत कामायम प्रविशंती सर्वे सशांतीमाप्नोती न कामकामी. गीतेतला श्लोक आहे 2ऱ्या अध्यायातला, की समुद्रामध्ये इतक्या गोष्टी येत असतात, इतके प्रवाह येत असतात, पण समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. म्हणून सीता सांगते की एखाद्या महासमुद्रासारखा, महासागरासारखा माझा पतिराज आहे, जो कधीही मर्यादा सोडून वागणार नाही. आणि मी सीता अहम रामम अनुव्रता, मी रामाचीच अनुगामिनी आहे. मी रामाच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी आहे. मग पुढे म्हटलं आहे सर्व लक्षण संपन्नम न्यग्रोध परिमंडलम. काय कल्पना केली आहे वाल्मिकीने, ती सांगते सर्व लक्षण संपन्नम म्हणजे सर्व गुणांनी परिपूर्ण आहेत माझे पतिराज. एवढंच कशाला, न्यग्रोध परिमंडलम. मला तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वटवृक्षाच्या छायेमध्ये बसल्याचा भास होतो. न्यग्रोध म्हणजे वटवृक्ष. व्यग्रोध परिमंडलम, न्यग्रोधाच्या वटवृक्षाच्या झाडाखाली बसावं इतकी शीतल सावली आहे त्यांची. काय सुंदर विचार आहे. संदीप गुप्ते म्हणून डोंबिवलीचे एक शायर आहेत, फार सुंदर लिहितात. त्यांनी एका त्यांच्या गझलमध्ये असं म्हटलं आहे की जब पेड़ बड़ा हो जाता है तो साया भी घना हो जाता है. माणसांनी नुसतंच मोठं व्हायचं नसतं, आपली सावलीसुद्धा मोठी करायची असते. अहो मला त्यांच्या सहवासामध्ये इतकी शीतलता मिळते. सत्यसंधम महाभागम अहम रामम अनुव्रता. अशा रामाची मी पत्नी आहे, अशा रामाची मी अनुगामिनी आहे. पूर्णचंद्राननम राम राजवत्सम जितेंद्रियम पृथुकीर्तिम महाबाहुम अहम रामम अनुव्रता. त्याच्या कीर्तीला मुळी मर्यादाच माहिती नाहीत. जो जितेंद्रिय आहे, जो सर्व गुणांनी परिपूर्ण आहे, अशा रामाची मी अनुव्रता आहे, अशा रामाची मी अनुगामिनी आहे. आणि पुढची 6 वाक्य एका पाठोपाठ एक सांगते, आपण ऐका आणि मग त्याचा अर्थ सांगते. ती विचारते रावणाला, मंदार पर्वतम श्रेष्ठ पाणीना हर्तुमिच्छसी, कालकूटम विषम पीत्वा स्वस्तिमान गंतुमिच्छसी, अवसज्ज शिलाम कंठे समुद्रम तरतुमिच्छसी, सूर्यचंद्रमसौ चोभौ पाणिभ्याम हर्तुमिच्छसी, अग्निम प्रज्वलितम दृष्ट्वा वस्त्रेण हर्तुमिच्छसी, अयोमुखानाम शूलानाम अग्रे चरितुमिच्छसी. इथे संस्कृत ज्यांचं होतं त्यांच्या लक्षात येईल ही सगळी तुमंत अव्ययाची रूपं आहेत. सीतेनं रावणाला विचारलंय, रावणा कुठल्या मुहूर्तावर घरातनं बाहेर पडलास, का आलायस इथे? हां, गळ्यामध्ये शिळा अडकवून घेऊन बुडायला आलायस का पंख कापून घेऊन उडायला आलायस? काय प्रश्न विचारले आहेत. मंदार पर्वत श्रेष्ठम पाणीना हर्तुमिच्छसी, मंदारासारखा एवढा मोठा पर्वत हातांनी ओढून देणार आहेस? कालकूटम विषम पीत्वा स्वस्तिमान गंतुमिच्छसी, कालकूटासारखं विष पिऊन सुद्धा आनंदात जाशील असं तुला वाटतंय? अवसज्ज शिलाम कंठे समुद्रम तरतुमिच्छसी, गळ्यात शिळा बांधून समुद्र पोहून जाशील असं तुला वाटतंय? सूर्यचंद्रमसौ चोभौ पाणिभ्याम हर्तुमिच्छसी, सूर्यचंद्रांना हातांनी खेळवत आणशील असं तुला वाटतंय? अग्निम प्रज्वलिताम दृष्ट्वा वस्त्रेणा हर्तुमिच्छसी, प्रज्वलित झालेला अग्नी ओटीसारखा वस्त्रात घेशील असं तुला वाटतंय? आणि अयोमुखानाम शूलानाम अग्रे चरितुमिच्छसी, लोखंडी धारधार खिळे असणाऱ्या पाटावरून उघड्या पायांनी असा चालत जाशील असं तुला वाटतंय? याचा सगळ्याचा अर्थ काय? तुला काहीही वाटेल पण हे होणं शक्य नाही. काय वाल्मिकींची लेखणी कसली, वाणीच ती खरं तर. ते कुठे लिहायत बसलेत. काय आलं असेल उत्स्फूर्तपणे. ती सीता समोर उभी आहे आणि सीता सांगते, हे करू पाहतोयस तू, अमुक करू पाहतोयस तू, तमुक करू पाहतोयस, चंद्र सूर्यानं हातांनी खेळवू पाहतोयस, गळ्यामध्ये धोंड अडकवून समुद्र तरून जाऊ पाहतोयस.
सगळ्या अशक्य गोष्टी तुझ्या मनात आलेल्या आहेत आणि त्याच्या पुढची ही गोष्ट अशक्य आहे की तू सीतेला तुझ्या अंतःपुरात घेऊन जाशील असं तुला वाटतंय? असं कधीही होणार नाही. आणि मग पुढे म्हणते सिंह आणि कोल्हा, समुद्र आणि ओढा, अमृत आणि भाताची पेज याच्यामध्ये जे अंतर असतं ना, तद अंतरम दाशरथेस्तवैव, ते अंतर तुझ्यात आणि रामामध्ये आहे. तू कोल्हा आहेस रे, माझे पतिराज सिंह आहेत. तू बारीकसा वाहणारा एक झरा असशील तर माझे पतिराज समुद्र आहेत. तू भाताची पेज असशील तर माझे पतिराज अमृत आहेत. हा फरक कळतोय तुला? पुढे म्हणते सोन्यात आणि शिशात, चंदनाच्या पाण्यात आणि चिखलामध्ये, हत्ती आणि मांजरामध्ये जे अंतर असतं ना, तद अंतरम दाशरथे स्तवैवच, ते अंतर तुझ्यात आणि त्याच्यात आहे. गरुडात आणि कावळ्यात, मोरात आणि पाण कोंबड्यात आणि हंसात आणि गिधाडात जे अंतर असतं ना, ते तुझ्यात आणि त्याच्यात आहे. मला तर आत्ता तुला पाहून रावणा असं वाटतंय की एखादी माशी उडत उडत यावी आणि तुपाच्या भांड्यात पडावी आणि आनंदित होऊन तिने तूप खावं. पण तुला माहिती आहे का रावणा, माशीने तूप खाल्लं तर ती लगेच मरते, कारण तूप तिला पचवता येत नाही. तूप माशीला पचवता येत नाही. तसं आत्ता तुला असं वाटतंय की ही इथे एकटीच आहे जनकनंदिनी, राम इथे नाहीत, त्यामुळे मी हिला कधीही घेऊन जाऊ शकतो असं तुला जरी वाटत असेल तरीसुद्धा तुला हे पचवता येणार नाही आणि म्हणून हा हट्ट सोडून दे. काय धार आली आहे तिच्या सगळ्या बोलण्याला. मुळातनं वाचावेत असे हे सर्ग आहेत सगळे. आणि संस्कृतसुद्धा सोपं आहे वाल्मिकींचं, अगदी वाचता वाचता आपल्याला कळतं. त्याच्यावर रावण लगेच जात नाही. रावण काय म्हणतो माहिती आहे? हल्लीच्या मुलांना जर मी सांगितलं असतं तर मी कसं सांगितलं असतं? मी म्हटलं असतं हल्लीच्या चित्रपटांमध्ये नायक म्हणतो ना, हम जहाँ खडे रहते हैं, हां तसं सांगितलं असतं. रावण त्याच थाटामध्ये बोलतोय. रावण म्हणतो तू हे मला सांगतेस, हे मला सांगतेस? तो म्हणतो यत्र तिष्ठामि अहम. बघा तेच म्हटलंय, जहाँ हम खडे रहते, याचं मूळ वाल्मिकी रामायणात आहे बरं. कॉपीराईट द्यायला पाहिजे तिकडे. यत्र तिष्ठामि अहम, मी जिथे उभा राहतो ना सीते, तिथे त्या प्रदेशातली हवासुद्धा घाबरलेली असते. पुढे म्हटलंय मारुतो अपि वाती, वाहतो, वारा वाहतो पण कसा शंकीन हा, घाबरत घाबरत चाचपडत वाहतो. असा वारा कधी पाहिलाय का आपण वाहताना? वाऱ्याने कसं वेगानेच व्हायला पाहिजे. पण मी जिथे उभा असतो ना सीते, त्या प्रदेशातली हवा घाबरी घुबरी होते. त्या प्रदेशामधला वारासुद्धा चाचपडत व्हायला लागतो. मी ज्या ठिकाणी उभा असतो ना, त्या प्रदेशातला सूर्यसुद्धा तेजहीन झालेल्या चंद्रासारखा दिसायला लागतो. काय अहंकार आहे रावणाचा. आणि मग पुढे म्हणतोय की मी जिथे थांबतो तिथली झाडांची पानं गळून पडतात, मी जिथे थांबतो तिथली सरोवरं आटतात आणि मी जिथे थांबतो तिथे माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. इतका अहंकार रावणाच्या मनामध्ये आलेला आहे. हे सगळं वाल्मिकी लिहित आहेत आणि एवढूशा काही श्लोकांमध्ये. म्हणजे मला हे सांगायला पुष्कळ वेळ गेला आहे. आपण नुसते श्लोक एकामागोमाग एक वाचले तर ते काही मिनिटात वाचून होतील. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मांडणं हे कवीचं खरं कसं बसतं आणि ते वाल्मिकींच्या रामायणामध्ये दिसतं. पण हेच वाल्मिकी सुंदरकांडामध्ये जेव्हा हनुमंत उडी मारतो तेव्हा ती उडी कशी जाते याचे 80-82 श्लोकामध्ये वर्णन करतात. त्यामुळे कुठे किती भाग द्यावा, ते काव्य कसं घडवावं. मी काव्य म्हणते, आपला तो अतिशय पवित्र ग्रंथ आहे, पण एखादं काव्य कसं छान उभं करावं ह्याचाही हा वस्तुपाठ आहे. एका श्लोकात सांगून टाकलं, तू माझ्यासमोर काय तुझ्या वल्गना चाललेत, मी असतो तिथे सूर्यसुद्धा उरत नाही त्याच्या तेजानं, तू काय रामाचं तेच सांगतेस. असा हा सगळा संवाद आपापसामध्ये झालेला आहे. म्हणजे सीता आणि रावणामध्ये घडलेला आहे. आणि नंतर रावणाने तिचं हरण केलेलं आहेच, पण हा एक संवाद. सीतेचं हरण रावणाने केलेलं आहे. रामचंद्र परत आलेले आहेत आणि सीता नक्कीच तिच्या बाबतीत काहीतरी वाईट साईड घडलं आहे हे रामाच्या लक्षात आलेलं आहे. ते म्हणतात सगळे अपशकुन होत आहेत लक्ष्मणा, काहीच मनासारखं घडत नाही आहे, काहीतरी घडलं आहे जे अभद्र आहे. एवढं रामचंद्रांना कळलेलं आहे. मायेचा परिणाम आता उतरला आहे.
मारीचाचा वध झालेला आहे आणि आता रामचंद्र परत आल्यानंतर पर्णकुटी बघतायत सीता कुठेच नाही. हे पाहिल्यानंतर रामाच्या मनात विचार आला आहे आणि काही क्षण स्वतःला हरवून बसलेले रामचंद्र एका क्षणी मात्र ताडकन उभे राहिलेत. काही क्षण अत्यंत दुःखावेगामध्ये गेलेत त्यांचे. कुठे गेली असेल सीता? राक्षसांनी खाऊन तर टाकलं नसेल ना तिला? इथपर्यंतचे विचार त्यांच्या मनात येऊन गेलेत. आणि एक क्षण असा येतोय, त्या क्षणी रामचंद्र ताडकन उठून उभे राहिलेत आणि म्हणतायत, लक्ष्मणा आज मला कळलं रे, माझा एक गुण कसा दोष झाला ते मला आज कळलं. वाल्मिकींनी म्हटलंय, मी म्हणत नाही, वाल्मिकींनी म्हटलंय, माम प्राप्य हि गुणः दोषः संवृत्तः पश्य लक्ष्मण. लक्ष्मणा पहा, माझ्यापाशी एक गुण आला आणि तो दोष झाला. काय झालं? अरे एवढं काहीतरी अभद्र इथे घडत होतं आणि आपण ज्यांना युद्धामध्ये मदत केली ते इंद्र वगैरे काय करत होते? हा प्रश्न रामचंद्रांनी विचारलाय. त्रिदेशेश्वर काय करत होते? त्रिदश म्हणजे देव, कारण देवांना 3च दशा असतात, बाल्य, कौमार्य आणि तारुण्य. त्यांना वार्धक्य येत नाही, म्हणून ते अजर आणि अमर आहेत आणि म्हणून त्यांना त्रिदश म्हटलंय. मग त्रिदश ईश्वर म्हणजे कोण? इंद्र काय करत होता? त्याला असं वाटलं असेल बहुतेक की राम म्हणजे कनवाळू. त्यांनी काय काय शब्द वापरलेत बघा. मृदू, लोकहिते रतः, करुणवेदिनम, निर्वीर्यम, असं त्यांनी मला मानलं असावं. माझा प्रेमळ स्वभाव त्यांनी मला दुर्बल मानण्यास कारणीभूत ठरलेला आहे आणि म्हणून करुणवेदी असणारा मी आज दुर्बळ म्हणून त्यांना वाटलो आणि म्हणून हे सगळं घडलं. पण आता मात्र मी हे होऊ देणार नाही. रामचंद्रांनी सांगितलंय, आता मात्र मी होऊ देणार नाही, आता मात्र मी कुणालाही सोडणार नाही. आजच्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे, मी आता कुणालाही सोडणार नाही. ज्याप्रमाणे सूर्य उगवतो आणि काय करतो, सगळा अंधकार खाऊन टाकतो, त्याप्रमाणे आता मी असा उभा राहीन की माझ्यासमोर कुणाचंही तेज आता ह्याच्या पुढे चालणार नाही. हे रामचंद्रांची विधानं आहेत. पुढे म्हणतायत रामचंद्र, मी आता असं काम करणार आहे ना, अशा पद्धतीने माझं तेज दाखवीन की ग्रह थांबतील, चंद्र सूर्य लोपून जातील. सूर्याला सुद्धा आश्चर्य वाटेल की माझं तेज कमी करणारा हा कोण आला. ते स्वतः सूर्यवंशातलेच आहेत आणि सूर्याला सुद्धा वाटेल की माझं तेज कमी करणारा हा कोण आला. पर्वतांची शिखरं झाकळून जातील, सरोवरं आटून जातील, वृक्षवेली करपून जातील, मला त्याचं काही नाही. आता मात्र मी हा अन्याय सहन होऊ देणार नाही. आता मी ह्या संपूर्ण पृथ्वीतलावरती माझं तेज काय आहे ते दाखवून देईन. असं इतक्या विलक्षण संतापानं आणि आतल्या तेजानं रामचंद्र म्हणतायत. लक्ष्मण आश्चर्याने पाहतोय की असं मी दादाला कधीही बोलताना पाहिलेलं नाही. अगदी कैकईनं बाहेर काढलं घराच्या तरीसुद्धा नाही. श्रुत्वा न विव्यथे रामः, असं वाल्मिकींनी म्हटलंय. सगळे दुःखी झाले जेव्हा कैकईनी सांगितलं की राम वनवासात जातील. फक्त एकटे रामचंद्र होते ज्यांना दुःख झालं नाही. श्रुत्वा न विव्यथे रामः म्हटलंय. पण आज मात्र मी माझ्या दादाला हे कुठल्या रूपात पाहतोय. पण रामचंद्र थांबलेले नाहीत. त्यांनी लक्ष्मणाच्या खांद्यावरचं धनुष्य खेचून घेतलंय आणि एक असा टणत्कार केलाय आणि सांगितलंय, आता हा बाण मी या धनुष्यावरती चढवला. लक्ष्मण घाबरलाय आतून की आता काय घडणार आहे माहिती नाही आणि त्याचं सामर्थ्य काय आहे दादाचं हे लक्ष्मणाला पूर्ण माहिती आहे. आणि त्याच्यावरती वाल्मिकींनी एक श्लोक लिहिलाय. रामचंद्र सांगतायत, लक्ष्मणा, यथा जरा यथा मृत्यू यथा कालो यथा विधी. ज्याप्रमाणे मृत्यू एकदा निघाला आपल्याकडे की त्याला कुणीही अडवू शकत नाही. तारुण्य संपलं आणि म्हातारपण आलं की त्याला कुणीही परत जा म्हणून म्हणू शकत नाही. काळ एकदा निघाला आणि व्हायला लागला की काळाला कुणीही थांबवू शकत नाही. आणि दैवगती एकदा सुरू झाली की तिलाच अशी कुणीही थांबवू शकत नाही. तसा या धनुष्यावर चढवलेला बाण आता कुणीही अडवू शकणार नाही. आता हा बाण जाईल आणि मग ह्या पृथ्वीतलावरती ना देव राहतील, ना मानव राहतील, ना दानव राहतील, ना पिशाच राहतील, ना राक्षस राहतील. या पृथ्वीतलावरती आता काहीही उरणार नाही. असं म्हणून तो बाण त्यांनी चढवला आहे. लक्ष्मण खरोखरी घाबराघुबरा झालेला आहे. लक्ष्मणाने हात जोडले आहेत आणि भीती वाटते त्याला. त्याचा कंठ शुष्क झालेला आहे, त्याच्या चेहऱ्यावरचं सगळं तेजच निघून गेलेलं आहे. आणि तरीसुद्धा अत्यंत मृदुवाणीनं लक्ष्मण म्हणतोय, रामचंद्रा, हे आपण काय बोलताय? आपण आपलं मूळ रूप विसरलात.
आपण कोमल अंतःकरणाचे आहात, आपण जितेंद्रिय आहात आणि आपण लोकहितामध्ये रत असणारे आहात. कुठे गेले आपलं हे सगळे गुण? मला आश्चर्य वाटतं वाल्मिकींचं. हीच 3 विशेषणं? केवढ्या शब्द आहेत रामाच्या विशेषणासाठी? अयोध्याकांडामध्ये कितीतरी वर्णनं केलेली आहेत रामाच्या विशेषणाची. मग हीच 3 का सांगतोय लक्ष्मण? कारण लक्ष्मण अत्यंत हुशार आहे आणि म्हणून लक्ष्मणाने सांगितलंय की रामा, तुम्ही कोमल अंतःकरणाचे होतात. कुठे गेलं? आता तुम्ही असं म्हणताय की झाडं वेली करपून टाकीन म्हणून? हे कोमल अंतःकरण आहे? तुम्ही जितेंद्रिय होतात आणि आता तुम्हाला तुमचा क्रोध आवरता येत नाहीये. तुम्ही लोकांच्या हितामध्ये रत असणारे होतात आणि आता म्हणताय की ह्या पृथ्वी तलावरती मी काहीही उरू देणार नाही. हे तुम्हाला पटतंय? तुम्ही खरंच असे आहात? असा प्रश्न लक्ष्मणांनी विचारलेला आहे आणि म्हणालेत, नाही नाही रामा, तुमचं मूळ स्वरूप आठवा. चंद्रे लक्ष्मी, प्रभा सूर्ये, गतिर्वायौ, भुवि क्षमा. तिथे सुद्धा वाल्मिकींच्या कवित्वाला धुमारे फुटलेत. लक्ष्मण समजावतोय वस्तुतः, पण तरीही काव्यात्मक समजावतोय. लक्ष्मण सांगतोय, आठवा आठवा, आपला मूळ स्वभाव आठवा. अहो, चंद्राचं सौंदर्य हे त्याच्याबरोबरच असतं. चंद्रे लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे इथे सौंदर्य. चंद्रे लक्ष्मी, प्रभा सूर्ये, तेज हे सूर्याच्या बरोबरच असतं. गतिर्वायौ, वायू गती असतेच, नाहीतर तो वारा नाहीच. मेघदूतामध्ये एक श्लोक आहे, त्या श्लोकामधला कर्ता आहे वारा. मी जेव्हा शिकत होते 13वीत असताना मेघदूत, तेव्हा मला ते कळत होतं, पण वाऱ्यासाठी शब्द मिळत नव्हता. आणि आमचे जोशी सर म्हणतात, शब्द शोधा. कर्ता बरोबर आहे, पण तो संस्कृतात कुठे आहे? वारा आहे कुठे? पवन नाही, अनिल नाही, समीर नाही, कुठलाच शब्द कालिदास वापरत नाहीत. आपल्याला वाचताना कळतं की वारा हा कर्ता आहे. आणि मग जोशी सर म्हणाले, अहो सतत गतीनं आहे ना, सतत गती म्हणजे वारा. कारण वायूचा स्वभाव हा गतिमानच असतो आणि भुवि क्षमा, आणि पृथ्वीचा स्वभाव हा क्षमा आहे. मग तुमचा स्वभाव काय हे ओळखलात तुम्ही स्वतःला? काय आहे तुमचा स्वभाव? आणि सांगितलं आहे, त्वयीच अत्युत्तमं यशः. तुमचा स्वभाव, तुमचा गुणधर्म म्हणजे अत्यंत उत्तम असं यश. आणि क्रोधाने जो माणूस यश मिळवतो तो कधीही उत्तम यशाला प्राप्त होत नाही. आणि म्हणून हे करू नका असं सांगितलं आहे. आणि जो उपदेश स्वतः रामाने भरताला केला आहे, तोच उपदेश आता लक्ष्मण रामाला करतोय. रामा, अहो इथे दुःख कुणाला चुकलं? दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. हा उपदेश आधी रामाने भरताला केलाय, पण आत्ता ती परिस्थिती त्यांच्या हातात नाही. आणि म्हणून आत्ता लक्ष्मणाला सांगावं लागतंय की रामा, या आयुष्यामध्ये दुःख कुणाला चुकलं? अहो ही पृथ्वीसुद्धा अधेमध्ये डळमळते, तसे आत्ता तुम्ही डळमळलेले आहात. वसिष्ठ ऋषींचं उदाहरण दिलं आहे लक्ष्मणांनी. लक्ष्मण म्हणतोय, रामा अहो वसिष्ठांचं उदाहरण समोर ठेवा. एका दिवसात 100 पुत्र झाले आणि त्याच रात्री विश्वामित्राने मारून टाकले. त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर नव्हता कोसळला, पण म्हणून त्यांनी क्रोधानं साऱ्या पृथ्वीला धारेवर धरलं काय? नाही ना. मग तुम्ही का असं करताय? असा प्रश्न लक्ष्मणाने रामाला विचारलाय आणि सांगितलाय, वीर न शोचितुम अर्हसी. गीतेतली आठवण होते, नत्वम शोचितुम अर्हसी. रामा, तुला शोभून दिसत नाही. आणि हे सांगून फक्त एवढंच आठवत नाही आपल्याला, गीतेतली ओळच आठवते असं नाही, ज्ञानेश्वरी पण आठवते. ज्ञानेश्वरीमध्ये महाराजांनी, माऊलींनी एक इतकं सुंदर लिहिले ओवी. ते म्हणतात की मोठ्या माणसाला ना सगळं संयमाने करावं लागतं. का? विशेषे आचरावे लागे संती. मोठ्या माणसांना सगळं विशेषच आचरण करावं लागतं. म्हणून सांगतो रामा, एखाद्या सामान्य माणसाने हा शोक केला असताना तर त्याला शोभून दिसला असता, पण तुम्हाला नाही. आणि म्हणून हा शोक सोडून द्या बरं. आणि म्हटलंय की हे मी काय सांगतोय तुम्हाला, अहो तुम्हीच आम्हाला हे अनेकदा सांगितलंय, मी फक्त आज तुम्हाला त्याची आठवण करून देतोय. किती नम्रपणा पुन्हा. म्हणजे तुम्हाला सांगण्याची वस्तुतः गरज नाही. आणि म्हटलंय तुमचा विवेक आज लोपलाय कुठेतरी किंवा लपलाय कुठेतरी, आणि म्हणून त्याला हलवून हलवून जागं करतोय, इतकंच. म्हणजे तुम्ही मोठे आहात आणि मोठ्या भावाला असे उपदेश करत नाहीत हे मला माहिती आहे, पण आत्ता मी नाही तुम्हाला थांबवलं तर दुसरं कोण आहे इथे थांबवण्यासाठी? आणि म्हणून मला हे अवघड कृत्य करावं लागतंय. आणि म्हणतोय की हे केवळ तुमचा विवेक जागा व्हावा इतकंच. आणि आता रामा तुम्हाला एकच प्रश्न विचारू का? वाल्मिकी लिहितात
किम ते सर्व विनाशेन कृतेन पुरुषर्षभ. अहो, तुमच्या पत्नीचं ज्यानं हरण केलं आहे त्याचा राग मनामध्ये ठेवून सगळ्या पृथ्वीला संपवणार तुम्ही. किम ते सर्व विनाशेन, म्हणून सगळी पृथ्वी उद्ध्वस्त करून टाकणार. त्यापेक्षा एक सुचवू का म्हणाले, तमेव तू रिपुम पापम विज्ञाय. आपण एक करूया म्हणाले की सगळ्या पृथ्वीला धारेवर धरण्यापेक्षा ना ज्यानं पळवलाय त्यालाच मारू, असं म्हणून हा संवाद संपतो. काय सुंदर संवाद आहे. म्हणजे मला हे वाचता वाचता कसली आठवण झाली माहिती आहे. धाकटा भाऊ मोठ्या भावाची समजूत घालतोय. मोठा भाऊ चिडलाय आणि धाकटा भाऊ त्याला सांगतोय की असं चिडून चालणार नाही, हे चिडणं बरं नव्हे. कुणाची आठवण होते आपल्याला? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. धाकटी मुक्ताबाई सांगते ना की अहो का चिडताय तुम्ही, समाज असाच वागणार आहे, तुम्ही नका चिडू. ते आगीसारखे वागले तर आपण पाणी व्हावं. विश्वे रागे झाले वन्नी संथे सुखे व्हावे पाणी. तेच सांगतोय की अहो हे होणारच आहे, पण म्हणून तुम्ही चिडू नका रामचंद्रा, तुम्ही शांतच राहा. कारण तुमचा शांतपणाच खरं तर रिपुंना हलवणारा आहे. त्यामुळे तुम्ही चिडण्याचं काही कारण नाही. आणि माझी विनंती एवढीच आहे, तुम्ही सगळ्या पृथ्वीचा विनाश कधीही करू शकता हो, पण त्याची गरज नाही. त्यापेक्षा ज्यानं पळवले त्यालाच फक्त आपण धारेवर धरूया. त्यामुळे तेवढं आपण शांत व्हा. लक्ष्मणाचं हे सगळं ऐकल्यानंतर रामचंद्रांचा क्रोध हळूहळू हळूहळू शांत होतो आणि ते लक्ष्मणाला आपल्या बाहुपाशात घेतात. इथे तो संवाद संपतो. मला खूप गंमत वाटते हे सगळं वाचत असताना की आपण सामान्यपणे असं म्हटलं जातं की महाभारत हे भावभावनांनी भरलेलं आहे आणि त्या मानाने वाल्मिकी रामायण हे एकच रंग रंगवणार आहे किंवा दोन रंगामध्ये समाज दाखवणार आहे. मला नाही असं वाटत. जेव्हा जेव्हा मी वाचते तेव्हा तेव्हा असं वाटतं की वाल्मिकींनी किती वेगवेगळे रंग याच्यात घातलेत. मग असा सीतारामाचा संवाद आठवा, हा लक्ष्मण आणि रामाचा संवाद हे भावभावनाच आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यानंतर लगेच येणारा शूर्पणखा रावणाचा संवाद, तिथे पण नातं तेच आहे. एक बहीण भावाला सांगते, धाकटी बहीण मोठ्या भावाला सांगते, इथे धाकटा भाऊ मोठ्या भावाला सांगतोय. पण दोन संवादांमध्ये केवढा फरक आहे. इथे लक्ष्मण प्रेमानं रामाला थांबवतोय की नको क्रोधाविष्ट होऊस, नको रागवूस. आणि शूर्पणखा बरोबर उलटं करते. शूर्पणखा म्हणते रावणा, अरे तुला काही राग बिग येतो का नाही. बरोबर दोन वेगळी टोकं वाल्मिकी आपल्याला दाखवत आहेत. एक धाकटा भाऊ सांगतोय रागवण्याचं कारण नाही, दुसरी म्हणते शांत बसू नकोस. नातं तेच आहे. भावा बहिणीचं असेल, भावा भावाचं असेल. धाकटा मोठ्याला सांगतोय, इथे पण धाकटी मोठ्याला सांगते आणि ती विचारते की कसा आहेस रे रावणा तू. प्रमत्तः कामभोगेषु स्वैरवृत्तः निरंकुशः. मोठ्या भावाला सगळी विशेषणं ऐकवते. कसा आहेस तू, उन्मत्त झालेला आहेस, स्वैराचारामध्ये गुरफटलेला आहेस, स्वार्थी झालेला आहेस. रावणा एकच गोष्ट लक्षात ठेव की जो स्वैराचारामध्ये अत्यंत खालच्या पातळीचे उपभोग घेतो ना, जनता त्याला कधीही आपला म्हणत नाही. एका पाठोपाठ एक वाक्य मी त्याच फ्लोमध्ये आपल्याला सांगते, म्हणजे वाल्मिकींनी काय पद्धतीने ते लिहिलं आहे ते आपल्या लक्षात येईल. शूर्पणखा सांगते, रावणा जो राजा हलक्या गावंढळ उपभोगामध्ये रमतो, स्वैराचारामध्ये रमतो, तो म्हणजे स्मशानातला अग्नी, त्याला कुणीही पवित्र मानत नाही. मग पुढे म्हटलंय, जो कारभार सुरळीत आहे का नाही हे जराही बाहेर जाऊन तपासून बघत नाही, त्या राज्याचा आणि त्या राजाचा कारभार आटोपलाच म्हणून समज. मला काहीच म्हणायचं नाही, मी फक्त सांगते एवढंच आहे की नाही. 2022 येत आहे ते बरोबर रामायण. पुढे म्हटलंय, अहो जो लोकांना बाहेर दिसतच नाही अशा राजाचा प्रजा स्वतःहून त्याग करते. आणि त्याला उदाहरण दिलं आहे, दूरात नदी पंक इवद्विपः. हत्ती पाणी प्यायला अशाच ठिकाणी जातात जिथे चिखल नसतो. बरोबर उदाहरण तिथे हे देऊन जातात. पुढे म्हटलंय, जे राजे, फार महत्त्वाचं वाक्य आहे, रावणा, जे राजे आपल्याच भूमीचा प्रांत दुसऱ्यांनी बळकावला तरीसुद्धा त्याच्याकडे बघत नाहीत, ते राजे फार काळ टिकत नाहीत. हां, खूप जुनी गोष्ट.
म्हणजे मी तर तेव्हा नव्हतेच, पण ऐकिवातली गोष्ट किंवा हळूहळू कोणाकोणाकडनं आलेली गोष्ट की आपल्या एका मोठ्या नेत्यांनी असं म्हटलं होतं, अहो ज्या जमिनीवरती गवताचं एक पातंसुद्धा उगवत नाही तो प्रांत दुसऱ्याकडे गेला म्हणून काय बिघडलं? नाहीच चालत. तो माझा असेल तर तो माझ्याकडेच राहिला पाहिजे. आणि तेच सांगते शूर्पणखा राक्षसा, रावणा, अरे आपला प्रांत दुसऱ्याच्या ताब्यात गेला तरीसुद्धा जो राजा आनंदात असतो ना, तो राजा फार काळ टिकत नाही. आणि सगळ्याच महत्त्वाचं म्हणजे, हे मी तुला का सांगते हे सुद्धा तुला विचारावंसं वाटत नाही? काय चिडचिड झाली असेल त्या शूर्पणखेची. मी एवढं इथे येऊन बोलते आणि हा मला विचारत सुद्धा नाही आहे. ती म्हणते की तुला काही कल्पनाच नाही काय करतायत तुझं गुप्तहेर खातं. अरे राजाला सुगावा लागावा लागतो. पुढे घडणारी घटना राजाला आज दिसावी लागते. घटना घडून गेली तरी सुद्धा तुला ते माहीत नाही. काय करतोयस तू? आणि सांगितलं आहे तुझे 14,000 राक्षस त्या दोघांनी मारलेत, याची तुला जाणीवसुद्धा नाही. खरं दूषणासहित आलेले 14,000 राक्षस शूर्पणखेला विरूप करून टाकताना त्याच्यानंतरचं युद्ध, आणि ते रावणाला माहितीसुद्धा नाही असं काही घडलं आहे, असं शूर्पणखा त्याला सांगते की 14,000 राक्षसांचा निप्पात झाला आहे, तुला काहीही वाटत नाही? इतका तू स्वतःमध्ये मग्न झालेला आहेस. अरे तू मग्न तर आहेसच, इतकंच नाही, तू तुसडा आहेस, तू कर्तव्यहीन आहेस. मला नाही वाटत तू फार काळ गादीवर राहशील असं शूर्पणखा सांगते. बिचारी, तिला काय माहिती हा कधीच उतरणार नाही आहे. आणि मग एक फार सुंदर श्लोक वाल्मिकींनी सांगितला. आपल्यासारखा श्रोतृवृंद आहे म्हणून मला संस्कृतातले श्लोक सांगायची इच्छा होती. वाल्मिकी म्हणतात, म्हणजे शूर्पणखा म्हणते, तुला सांगू का रावणा, तुला सांगू, शुष्क काष्ठै भवेत कार्यम लोष्ठैरपीच पांसुभी. अरे वाळलेल्या लाकडाचा, ओणक्याचा सुद्धा लोक उपयोग करतात. इतकंच कशाला, लोष्ठ मातीच्या ढेकळाचा सुद्धा उपयोग असतो. इतकंच काय, पांसुभी धुळीचा सुद्धा उपयोग होतो. पण तुझ्यासारख्या पदभ्रष्ट आणि स्थानभ्रष्ट झालेल्या कर्तव्यहीन राजाचा कुणालाही उपयोग होत नाही. रणरागिणीच वाटते तिथे मला. आधीच ती भडकून आलेली आहे, आधीच भयंकर प्रसंग तिच्या वाट्याला आलेला आहे. आणि इथे माहेरी आल्यानंतर, म्हणजे माहेर कसलं तिचं, तिथेच राहायची, पण आपल्या भावाकडे आल्यानंतर सुद्धा तो त्याच्यावरती काही करत नाही आहे. तेव्हा आता मला ह्याला क्रोध निर्माण करायला हवा आहे. आणि तिकडे लक्ष्मण क्रोध शमवतोय आणि इथेही क्रोध त्याचा निर्माण करते. आणि म्हणते, एकच सांगते तुला, एकानी नेसलेलं वस्त्र, वाल्मिकींची उपमा आहे, एकानी नेसलेलं वस्त्र आणि पायाखाली चुरडली गेलेली माळा दुसरा धारण करत नाही. गैरकारभार करणारा आणि स्थानावरून ढळलेला राजा राज्य पुन्हा स्वीकारत नाही, हे लक्षात ठेव. काय उपमा आहे. एकानं नेसलेलं वस्त्र आणि गळ्याबंद खाली पडल्यानंतर चुरगळली गेलेली गळ्यातली माळा पुन्हा कुणीही धारण करत नाही. तसा स्थानभ्रष्ट, पदभ्रष्ट, कर्तव्यच्युत झालेला राजा पुन्हा राज्य स्वीकारत नाही. राज्य म्हणजे जनता त्याला पुन्हा स्वीकारत नाही, हे विसरू नकोस. आणि म्हणून जागा हो. आणि जर आतासुद्धा तू जागा झाला नाहीस तर तुला एवढंच सांगते, विपन्न राज्य हा नचिरात विपत्स्यसे. अत्यंत विपन्न अवस्थेला तू स्वतः तर जाशीलच, पण तुझ्या राज्याला सुद्धा घेऊन जाशील. हे शूर्पणखेचा रावणाशी केलेला संवाद आहे. काय सुंदर आहे. वाल्मिकींची काय भाषा आहे. म्हणजे कवी म्हणून एखाद्या ठिकाणी, आणि हे सगळं अनुष्टुभात, पुन्हा वेगळा कुठलं वृत्त आणलं, रौद्र रस दाखवायला काही नाही, पुन्हा सगळं अनुष्टुभामध्येच, पण सगळं शब्दांच्या माध्यमातनं ती शूर्पणखा आपल्या समोर उभी राहते. रामकथा तर आपण ऐकतोच, पण ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी जेव्हा जमेल तेव्हा एखादा सर्ग तरी वर्षभरामध्ये संस्कृतातनं वाचावा. जरूर वाचा. वाल्मिकी रामायण फार सोपं आहे. वाचता वाचता आपल्याला कळतं. संवाद कसा करावा हे सुद्धा वाल्मिकी आपल्याला शिकवतात. एखाद्या माणसाची चौकशी कशी करावी हे सुद्धा वाल्मिकी आपल्याला शिकवतात. असं शिकवायला बसलेलं नाही येत ते, पण जाता जाता आपल्याला सांगतात. एखाद्या नवीन आलेल्या माणसाची चौकशी कशी करावी. आपण एखादा माणूस नवीन राहायला आला आपल्या मजल्यावर, तर बेल वाजवून विचारतो, कोण तुम्ही, कुठून आलात, कितीला घेतलं घर, असं नाही विचारत ना, म्हणजे विचारू नये. वाल्मिकीने आपल्याला दाखवला आहे मार्ग की नवीन आलेल्या माणसाची कशी चौकशी करावी. तर किष्किंधा कांडामध्ये हा भाग येतो.
राम आणि लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताच्या भागामध्ये आलेले आहेत, प्रदेशामध्ये आले आहेत. सुग्रीव घाबरलाय, कोणीतरी 2 आले आहेत, कदाचित वालींनी पाठवले असतील, या भीतीनं म्हणजे थोडासा अस्वस्थ झालेला आहे, म्हणून हनुमानाला पाठवलं आहे. हनुमान ब्राह्मण वेशामध्ये आलेला आहे आणि आता ह्या दोघांची चौकशी चालू आहे. हे कोण आहेत दोघे? जाऊन तो थेट विचारू शकतो की कोण आहात तुम्ही, इथं कशाला आलायत, हे काय हातामध्ये आहे, कुणाला मारताय, असंख्य प्रश्न विचारू शकतो. पण ते बुद्धिमतां वरिष्ठ आहेत, त्यामुळे ते काय पद्धतीने बोलतील हनुमंत हे वाल्मिकी आपल्याला दाखवत आहेत. हनुमंत, राम, लक्ष्मण असे समोरासमोर उभे आहेत आणि हनुमान म्हणत आहेत, आहा, तुमच्याकडे पाहिल्यानंतर डोळे कसे निवले. तुम्ही दोघंही जण सत्य पराक्रमी दिसता, तुम्ही दोघंही जण राजर्षी वाटता, अगदी देवांसारखे वाटता, तुमची अंगकांती किती सुंदर आहे. पण सांगा बरं, देशम कथम इमं प्राप्त. पण मग सांगा बरं, या देशाला का आलात? आधी कसं म्हटलं की काय छान वाटलं तुम्हाला बघून, पण इथे का आलात? म्हणजे तो प्रश्न झेलण्याची तयारी होते हो समोरच्याची. किती छान दिसताय आपण, अगदी देवांसारखे वाटताय, अंगकांती तर काय वर्णन करावी, पण कथम इमम देशहून प्राप्त, या देशाला का बरं आलात? तुम्ही दोघं, तुमच्याकडे बघतोय मी तर दीर्घ श्वास करताय, तुमची छाती भरदार आहे, तुमचे वक्षस्थळ मजबूत दिसत आहेत, तुमचे बाहू विशाल आहेत आणि तुम्ही अत्यंत सुडौल शरीराचे आहात. कोण आहात तुम्ही? असेच प्रश्न येतात. आधी वर्णन येतं आणि मग प्रश्न येतो. किती सुंदर पद्धत आहे ही की तुम्ही असे आहात त्याचा, आणि मग अलगद प्रश्न विचारला आहे की तुम्ही दीर्घ श्वास घेताय, तुमचे खांदे मोठे भरदार दिसत आहेत, वक्षस्थळसुद्धा मजबूत दिसत आहेत, बाहू विशाल आहेत, कोण आहात तुम्ही? आणि मग पुढे विचारतायत की खरं तर तुमचं शरीर इतकं सुंदर आहे की तुम्ही राजवस्त्रच धारण करायला हवीत, पण मग कौ युवा चिरवाससौ, पण मग ही वल्कल का बरं नेसलीत? एक एक प्रश्न किती खुबीनं विचारला आहे. इतके सुंदर आहात की खरं राजवस्त्र आपल्या अंगावरती शोभून दिसतील हो, पण ही वल्कल कशाला नेसलात? आणि तुमच्या तेजामुळे ऋष्यमुक्त इतका चमकू लागला आहे, खरं तर राज्यभोगच तुमच्या वाट्याला यायला हवे होते, राज्यार्हऊ, राज्यच खरं तर तुमच्या वाट्याला यायला हवं होतं, मग या देशामध्ये का आलात? प्रश्न तेच विचारायचे आहेत. पुढे म्हटलं आहे, डोक्यावरती जटामंडल धारण केलेले तुम्ही दोघं बंधू आहात का? अगदी सारखे दिसता म्हणून विचारलं. तुमचे डोळे उमललेल्या कमळाप्रमाणे आहात, देवलोकातनं आलात का? चंद्र सूर्य जणू पृथ्वी तलावर वावरत आहेत असंच मला वाटतंय तुम्हाला बघून. तुमचं शरीर सुडौल आहे आणि मुख्य म्हणजे दागिन्यांना एवढी शोभा येणार आहे. मग असं असताना सुवर्णभूषण भूषार हा किमर्थम न विभूषिता, मग का बरं तुम्ही अलंकार घातले नाहीत? कारण तुमच्या शरीराने अलंकाराला शोभा येणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आठवते, येथे अंगी चेनी सौंदर्यपणे लेणिया अंगची होय लेणे, येथे अलंकारिले कवण कोण येते वर्णवेची ना. शरीर आहे म्हणून दागिने सुंदर दिसत आहेत का दागिने घातलेत म्हणून शरीर सुंदर दिसतंय हे जसं कळत नाही. इथे तर त्यांनी म्हटलं नाही नाही, दागिन्यांना तुमच्यामुळे शोभा येणार आहे, पण मग दागिने का घातले नाहीत सांगा ना. आणि तुमच्या धनुष्यालाबद्दल तर काय बोलावं, तुमच्या तलवारींबद्दल तर काय बोलावं. एखाद्या वारुळातनं सळसळ करत सोनेरी नाग बाहेर पडावा तसं म्यानातून तुमची तलवार बाहेर येते, पण तुम्ही कोण आहात? आणि सगळं एवढं विचारल्यानंतर शेवटी हनुमंत म्हणतायत, एवढं तुम्हाला विचारतोय तुम्ही कोण आहात? हे सगळं ऐकल्यावर रामाला खुदकन हसू आलेलं आहे. राम म्हणतोय किती गोड आहे हा. समोरच्याला कसा प्रश्न विचारावा, त्याची माहिती कशी काढावी, त्याला आपलंसं कसं करून घ्यावं, किती सुंदर वस्तुपाठ आहे वाल्मिकींनी घालून दिलेला. आणि रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा मी तुला सांगतो बरं का, की ऋग्वेदाची संथा घेतल्याशिवाय, यजुर्वेद शिकल्याशिवाय आणि सामवेदाचा पाठ घेतल्याशिवाय कुणीही माणूस इतकं चांगलं बोलू शकत नाही. पुढे म्हणतायत आणखीन एक, लक्ष्मणा व्याकरणाचा अभ्यास असल्याशिवाय हा इतकं शुद्ध बोलू शकत नाही. आणि पाहिलंच का लक्ष्मणा, बोलताना याच्या कुठल्याही अंगामधनं कुठलाही दोष आपल्याला दिसलेला नाही. म्हणजे रामचंद्र काय काय बघतायत. हनुमंत प्रश्न विचारत चालले आहेत, तुम्ही कोण, मग ही वस्त्रकान, मग अलंकार कुठे गेले, मग राज्यच खरं तुम्ही भूषवायला हवं होतं, इथं का आलायत, प्रश्न चालू आहेत. रामचंद्र ते ऐकत नाही आहेत, किंबहुना ऐकतायत पण वेगळ्याच ठिकाणी बघतायत. बोलताना त्याच्या कुठल्याही अवयवाचा दोष दिसत नाही.
मला तर हे वाचते ना मी जेव्हा जेव्हा, तेव्हा असं वाटतं हे एवढंच वक्तृत्व कार्यशाळेला पुरेसं आहे. बघा ना, काही जणांना सवय असते बोलता बोलता काहीतरी रुमाल काढतील ठेवतील, चष्मे काढतील ठेवतील, अशा असंख्य गोष्टी असतात. भुवया काही जण उडवतात, काही अमक करतात. ते दोष समोर बसणाऱ्याला कधी कधी त्रासदायक होऊ शकतात. रामचंद्र हे सगळं ऑब्झर्व करतात एखाद्या परीक्षकासारखं आणि म्हणतात, तू बघितलंस लक्ष्मणा, इतका वेळ बोलतोय हा, पण ह्याच्या बोलताना कुठल्याही अवयवातनं आत्तापर्यंत आपल्याला दोष दिसलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य जागी अत्यंत योग्य शब्द वापरतोय हा. म्हणजे रामचंद्र भाषेच्या बाबतीत किती जागरूक आहेत. अयोग्य शब्द अयोग्य जागी त्यांना चालत नाही हे इथे कळतं आहे. त्यामुळे आपण जर रामाचे वंशज असू तर आपलासुद्धा तो प्रयत्न असला पाहिजे, तर भाषा टिकणार आहे. रामचंद्र म्हणतात, मुख्य म्हणजे त्यांनी एकदासुद्धा अयोग्य शब्द अयोग्य जागी वापरलेला नाही. आणि बोलणं तर किती गोड, बोलणं अजिबात करणं कटू नाही. मला तर असं वाटतं लक्ष्मणा, याची वाणी हृदयामध्ये मध्यमा रूपानं स्थिरावलेली आहे आणि वैखरी कंठातून धावते आहे. किती गोड. आणि हे असं बोलता आलं पाहिजे लक्ष्मणा, राम सांगतात. रामचंद्र म्हणतात, हे असं बोलता आलं पाहिजे, नुसती ह्याची वाणी ऐकली ना तरीही शत्रू सैन्य शस्त्र खाली ठेवेल इतका हा गोड बोलतो. मला गंमतच वाटते ह्या सगळ्या भागाचीच मजा येते की हनुमंत काय विचारत आहेत आणि रामचंद्र काय बघतायत. पण रामचंद्र काय बघतायत हे फार महत्त्वाचं आहे, कारण रामचंद्रांच्या एक्सरेतनं त्यांना कळलं आहे हा कोण आहे. त्यांनी भले किती का वेगवेगळे वेश धारण करेनात, पण त्याला कळलं आहे की हा कोण आहे. त्याच्या हृदयाची स्वच्छता, त्याच्या हृदयाची निर्मलता, त्याचा भक्तिभाव रामचंद्रांना पहिल्या नजरेतच स्पर्शून गेला असणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे रामचंद्रांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याचं गुणवर्णन केलेलं आहे. काय सुंदर संवाद आहे हा. एकानी दुसऱ्याचं गुणवर्णन करत त्याची माहिती मिळवावी आणि दुसऱ्यानी हा किती सुंदर बोलतो याचं गुणवर्णन त्याला ऐकवावं. काय कुठल्या पातळीवरती आपल्याला घेऊन जातात वाल्मिकी, जागं करतात की आपण हे सगळं कधीतरी अंमलात आणूया, या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करूया. आणि ह्या सगळ्याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अशा पद्धतीचं कोण सांगू शकतं. थोडंसं इंग्रजीमध्ये म्हणते की अशा कमेंट्स कोण देऊ शकतं, ज्याचा स्वतःचा ऋग्वेदाचा अभ्यास आहे तोच हे म्हणू शकतो, ज्याचा स्वतःचा व्याकरणाचा अभ्यास आहे तोच हे म्हणू शकतो. म्हणजे रामचंद्रांचा ह्या सगळा अभ्यास पूर्ण झालेला आहे. आणि म्हणून रामचंद्र सांगतात की बघ, व्याकरणात जराही चुकलेला नाही, शब्द जराही तोडलेला नाही, चुकीचं बोलत नाही, अयोग्य ठिकाणी अयोग्य शब्द वापरत नाही. काय सुंदर वक्ताय रे हा, असं रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं आहे. म्हणजे मला म्हणायचं एवढंच आहे की कथा म्हणून तर हे सगळं सुंदर आहेच, पण या कथेच्या खालून एक वेगवेगळ्या गोष्टींचे आंतरप्रवाह वाल्मिकी आपल्याला दाखवत राहतात. कधी हे बघा, कधी ते बघा, कधी सत्व कसं असतं बघा, कधी क्रोध कसा असतो बघा, बोलणं कसं असावं बघा. हे सगळं अप्रत्यक्षरित्या वाल्मिकी आपल्यासमोर मांडत असतात. पुढचा एक संवाद आहे, पण तो जरा थांबते, पुढे जाते. मला एक अतिशय सुंदर संवाद आपल्याला कंटाळा नाही ना आला? नाही म्हणजे काय, विचारलेलं बरं असेल तर अगदी खरं सांगा. आत्ताच आपण म्हटलं की आपल्याला कोणाला तुम्ही काही म्हटलं तरी राग यायचा नाही, त्याच्यामुळे सांगितलं तरी चालेल. एक महत्त्वाचा संवाद, मला फार आवडतो तो संवाद म्हणून सांगते. अयोध्याकांडामधला संवाद आहे. राम लक्ष्मण सीता वनवासामध्ये पर्णकुटीमध्ये आहेत आणि तिथे गप्पा मारतायत, कारण आता वेळ आहे भरपूर आणि सगळ्यांच्या काय म्हणू तारा एकमेकांशी जुळलेल्या आहेत. आणि म्हणून ते तिघंजणं गप्पा मारतायत आणि तेवढ्यात समोरनं धुळीचे लोट येताना दिसत आहेत. कोण आलं कोण आलं. लक्ष्मण वर चढून बघतो, अरे ही तर अयोध्येची सेना दिसते. मग तर्कवितर्क होतात, कोण असेल, मग लक्ष्मण भरतच असेल का, वगैरे वगैरे वगैरे. आणि ज्या क्षणी कळतं लक्ष्मणाला की हा भरतच आहे आणि सैन्य घेऊन आलेला आहे, लक्ष्मणाची तळपायाची आग मस्तकाला जाते. का, त्याला असं वाटतं ह्याच्या आईनं तिथं राहू दिलं नाही आणि हा इथून काढायला आला का काय, असं म्हणून तो झटकन पुन्हा झाडावरती चढतो. रामचंद्रांना म्हणतो की सीता वहिनींना गुहेत पाठवा आणि आपण शस्त्रसज्ज होऊया. पहिलंच वाक्य आहे लक्ष्मणाचं की येणारा भरत हा वध्य आहे.
पहिलं वाक्य वध्य हा शब्द वाल्मिकीने वापरला आहे की हा चाल करून येणारा भरत हा वध्य आहे असं म्हटलं आहे. रामचंद्र सगळं ऐकून घेतात आणि त्याच्यानंतर रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात. कान उघाडणी नाही केली, प्रेमानं समजावलं आहे. काय म्हटलं आहे रामचंद्र? रामचंद्र म्हणतात की अरे भरत जर आलाच असेल लक्ष्मणा, किमत्र धनुषा कार्यम असिनाच सचर्मणा महाबले महोत्सादे भरते स्वयं आगते. भरत जर सेना घेऊन इथे आला असेल तर आपण धनुष्य उभारण्याची काय गरज आहे? येऊ देत त्याला, त्याच्याशी थेट संवाद करता येईल, त्याच्यावरती शस्त्र चालवायची गरज नाही. पितुः सत्यम प्रतिश्रुत्य हत्वा भरत माहवे किम करिष्यामी राज्येन स अपवादेन लक्ष्मणा. लक्ष्मणा, वडिलांना वचन देऊन निघालोय मी की मला हे राज्य नको, हे राज्य भरताचं आहे. हे वडिलांना वचन देऊन निघाल्यानंतर आता मी भरताचा वध केला तर कुठल्या तोंडाने वडिलांच्या समोर जाऊन उभा राहू? 14 वर्षानंतर जेव्हा मी घरी जाईन तेव्हा कुठल्या तोंडाने मी माझ्या वडिलांना भेटू? जर मी भरताला मारलं तर मी खोटा ठरेन लक्ष्मणा, आणि म्हणून मी शस्त्र उगारणार नाही. काय जाणीव आहे की आपण काय करून बाहेर पडलो आहेत, आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये मी भरतावरती वार करणार नाही, मी भरतावरती शस्त्र चालवणार नाही. आणि पुढे सांगितलं आहे की नेयम मम मही सौम्य दुर्लभ सागरांबरा. लक्ष्मणा, ही संपूर्ण पृथ्वी मिळवणं हे मला अवघड नाही. तू अयोध्येचा राज्याचा विचार करतोयस, मी त्याच्या पुढचं तुला सांगतोय. ही संपूर्ण पृथ्वी माझ्या अंकित करणं हे मला अजिबात अवघड नाही. पण फार महत्त्वाचं वाक्य आहे की नहि इच्छेयम अधर्मेण शक्रत्वम अपि लक्ष्मण. पण लक्ष्मणा, अधर्मानं मिळालेलं इंद्रपदसुद्धा मी कधीही स्वीकारणार नाही. तू नगरीचं तर सोडूनच दे, मला कितीही मोठं पद मिळालं पण ते जर अधर्माच्या पायावरती, असत्याच्या पायावरती उभं असेल तर ते मी कधीही स्वीकारणार नाही. आणि म्हणून भरताला मारून मला काहीही मिळवायचं नाही. तूही धनुष्य सोडून दे आणि मला धनुष्य हातात घ्यायला लावू नकोस. आणि मग म्हणतोय, काय छान सांगितलं आहे रामानी. मी सांगू तुला भरत का आलाय? मन्ये अहम आगतः अयोध्यां भरतो भ्रातृवत्सलः मम प्राणैः प्रियतरम कुलधर्म मनुस्मरन. हा माझा भरत आहे ना, हा माझा अत्यंत जवळचा आहे, प्रेमाचा आहे, लाडका आहे. आणि मला खात्री आहे की तो माझी चौकशी करण्यासाठी म्हणून आलेला आहे, तो मला मारण्यासाठी आलेला नाही. कसं घडलं असेल मी सांगतो तुला लक्ष्मणा. श्रुत्वा प्रव्राजितं मां हि जटावल्कलधारिणं जानक्यासहितं वीर त्वयाच पुरुषोत्तम. जेव्हा त्यांनी ऐकलं असेल की आपण वल्कल धारण करून वनवासामध्ये आलो तेव्हा त्याच्या मनाला जराही चैन पडलं नसेल, आणि केवळ आपली भेट घेण्यासाठी म्हणून तो इथे आलेला आहे, तो आपल्याला इथून काढण्यासाठी आलेला नाही. त्यामुळे उगाचच्या उगाच त्याच्यावरती शस्त्र चालवता कामा नाही. पुढे म्हटलं आहे, स्नेहेन आक्रांत हृदय. त्याचं हृदय आत्ता व्याकुळ झालं आहे. कशानी? प्रेमानी. आणि शोकेन आकुलितेंद्रिय. आणि शोकानं त्याचं इंद्रिय म्हणजे त्याचं शरीरसुद्धा आत्ता कंप पावत असेल, हे मी इथे बसून तुला सांगतो. कारण माझ्या भरतावरती पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून सांगतो लक्ष्मणा, शस्त्र खाली ठेव. तरीही लक्ष्मण ऐकत नाही आहे. कारण कुठेतरी त्याच्या मनात थोडीशी शंकेची हे आहे की का आलाय हा. आणि रामचंद्र प्रेमळच आहेत, हो, ते सगळ्यांनाच आपलं म्हणतात. आणि म्हणून तरीही लक्ष्मणाने शस्त्र खाली ठेवलं नाही. तेव्हा रामचंद्र लक्ष्मणाला विचारतात, बरं आता मला असं सांग, विप्रियम कृतपूर्वम ते भरतेन. तुझ्या बाबतीत भरत कधी अयोग्य वागला? तुझ्या बाबतीमध्ये भरताने कधी अयोग्य शब्द उच्चारले? मग ईदृशम वा भयम तेद्य भरतम यद विशंकसे. मग हे भय तुझ्या मनामध्ये का निर्माण झालं? आजपर्यंत भरत तुझ्याशी कधीही वाईट वागला नाही, तुला एकही अपशब्द बोलला नाही. मग हे भय आज तुझ्या मनामध्ये का निर्माण झालं? मी एकच सांगतो, जहिते निष्ठुरम वाच्यो. हे भरताबद्दल असं बोलणं आधी सोडून दे. जही म्हणजे सोडून दे, त्याग कर ह्या बोलण्याचा. आणि जर तू केलं नाहीस, जर तू अजूनही बोलत राहिलास तर एकच सांगतो, जे जे म्हणून ते भरताला बोललायस ते सगळं तू मला लागू कर. म्हणजे तू भरताला बोललेला नाहीस ते सगळं मी मला लावून घेईन आणि तू मला बोललायस असं मी मानीन. आणि सगळ्यात महत्त्वाचा श्लोक आहे, आधीचा एक सांगते आणि मग तो महत्त्वाचा सांगते. रामचंद्र म्हणत आहेत की लक्ष्मणा मला सांग रे, कथम नु पुत्रः पितरम हन्यू कस्यांचित आपदी. कितीही एकमेकांबद्दल राग असला
तरीसुद्धा मुलगा आपल्या वडिलांना कधी मारू शकेल? भाऊ भावाची हत्या कधी करू शकेल? हे रामायण आहे, महाभारत नंतर घडलं आहे. कालानुक्रमे हे आधी घडलं आहे आणि म्हणून रामचंद्र विचारत आहेत की असं कधी घडू शकेल? मुलगा वडिलांना मारू शकेल? भाऊ भावावरती शस्त्र उचलेल? अजिबात नाही. आणि म्हणून निशंक राहा, माझा भरत असलं काहीही करणार नाही. आणि मग पुढे म्हटलं आहे, यदि राज्यस्य हेतो त्वम इमाम वाचम प्रभाषसे. राज्याच्या विचारातून जर तू हे बोलत असशील, अयोध्येच्या गादीच्या विचारातून जर ते हे बोलत असशील, तर मी एक काम करतो. रामचंद्र लक्ष्मणाला सांगतायत, तर मी एक काम करतो. काय करतो? वक्षामी भरतम, मी भरताला सांगतो. काय? राज्यम अस्मै प्रदीयताम, हे राज्य लक्ष्मणाला देऊन टाक बरं. मग तर तुझं समाधान होईल. आणि मला खात्री आहे, काय म्हणेल माझा लक्ष्मण? बाढम, तुम्ही म्हणाल तसं. राज्याचा विचार करून जर तू हे म्हणत असशील, तर मी भरत आल्या आल्या सांगतो. वक्षामी भरतम दृष्ट्वा, काय? राज्यम अस्मै प्रदीयताम, याला देऊन टाक, म्हणजे काळजीच नको. मग तो आणि मी आम्ही जाऊ वनवासात. लक्ष्मणाला हे तर मान्यच होणार नाही आहे. आणि मग लक्ष्मणाच्या लक्षात येतं की रामाचं सगळ्यांवरती किती प्रेम आहे. आणि राम त्याला खाली बोलवतो झाडावरनं, त्याच्या पाठीवरनं हात फिरवतो. आणि रामचंद्र सांगतात, लक्ष्मणा खरं सांगू का, तू भरत आणि शत्रुघ्न यांना सोडून जर मला काही सुख मिळालं ना, तर मी अग्नीला सांगीन की ते सुख जाळून टाक, कारण मला माझ्या भावांपेक्षा दुसरं सुख तर काहीही नाही. गदगद होतं अंतःकरण. एक कथा वाचली होती मागे, राज्याभिषेक आहे रामचंद्रांचा, सगळे आनंदात आहेत. हनुमान मात्र शंकित आहेत. हनुमान इकडे बघतायत, तिकडे बघतायत, इकडे बघतायत. आणि मग मात्र राहवत नाही हनुमंताला. आणि हनुमंत रामचंद्रांना विचारतोय, रामचंद्रा सगळे आलेत का हो इथे? रामचंद्राशी एक नजर टाकतात आणि म्हणतात, हो सगळे आलेत. हनुमंत म्हणतात, खरंच सगळे आलेत? हो. मग भरत कुठे आहे तुमचा? भरत कुठे आहे तुमचा? भरत नाही दिसत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र रामाच्या हृदयाला ती कळ असह्य वेदना देऊन जाते. आणि रामचंद्रांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. रामचंद्र म्हणतात, खरंच रे हनुमंता, माझा भरत इथे कुठे दिसत नाही. कुठे आहे माझा भरत? आणि माझ्या लक्षात कसं आलं नाही? माझा भरत आहे कुठे? हनुमंत सांगतात, ते ना तुमच्या सिंहासनाच्या मागे बसलेत. तुमचं छत्र हातामध्ये धरलं आहे त्यांनी आणि ते ढसाढसा रडतायत. का रडतायत? कारण त्यांना अजूनही आठवतं आहे की मी रामाच्या पादुका घेऊन गेलो, दादाच्या पादुका घेऊन गेलो आणि दादाला पुढची अनेक वर्ष चपलांशिवाय, पादुकांशिवाय त्या अरण्यामध्ये काट्या कुट्यातनं हिंडावं लागलं. ह्याचं दुःख त्यांना अजूनही त्रास देत आहे. असे भरत मागे बसून रडतायत. बोलवू का त्याला इथे? रामचंद्र क्षणभर विचार करतात आणि म्हणतात, नको बोलवूस, त्याला बसू दे तिथेच, नको बोलवूस इथे. हनुमंताला कधी नव्हे ते एक शंकेचा मनामध्ये एक वेढा येऊन जातो की असं का म्हणाले असतील रामचंद्र, ज्यांनी त्यांच्यासाठी इतकं केलं, 14 वर्ष पादुकात ठेवून राज्य केलं, त्याच्या नावाने राज्य केलं, तो भरत आज इथे त्यांना का नको आहे? हनुमंताला राहवत नाही. आणि हनुमंत विचारतात, रामा तुम्ही असं का म्हणता? तो भरत तुम्हाला इथे का नको आहे? त्यावर रामचंद्र म्हणतात, अरे मला आत्तापर्यंत कळून चुकलेलं आहे की जेव्हा भरत माझ्या पाठी असतो ना, तेव्हाच मी पुढे असू शकतो. काय प्रेम आहे! आजच्या काळामध्ये खरोखरी दुर्लभ असं हे प्रेम आहे. का वाचावं रामायण? शुष्क झालेली आपली मनं पुन्हा एकदा ओलाव्याने भरून येतात, म्हणून वाचावं रामायण. एकीकडे राज्य सांगतायत, एकीकडे राजधर्म सांगतायत, एकीकडे क्षात्रधर्म सांगतायत, पण हे सांगताना प्रेम विसरलेले नाही आहेत. आणि रामचंद्र म्हणून तर आपल्या सगळ्यांचे आदर्श आहेत की जिथे जे पाहिजे तेच वर्तन ते करणार आहेत. कधीही कुठलंही वर्तन चुकीच्या ठिकाणी घडणार नाही. आणि म्हणून इथे आत्ता लक्ष्मणाला समज देण्याची गरज आहे, पण समज प्रेमाने दिली पाहिजे, कारण अजूनही त्याच्या मनात कैकेयीविषयी आणि भरताविषयी गैरसमज आहे. तो माझ्या बोलण्याने वाढता तर कामा नये, पण त्याचबरोबर त्याला खरं स्वरूप कळलं पाहिजे. हा सगळा मानसिक विचार ह्याच्यामध्ये वाल्मिकींनी केला आहे. आणि म्हणून म्हणतात, एवढं तुला असेल तर तू घे राज्य आणि तू जा तिकडे.
हे परवडणारच नाही आहे, कारण लक्ष्मणाने सांगितलेलंच आहे मुळी, कारण हा लक्ष्मण नाहीच आहे, तो शेष आहे ना, आणि त्याच्यामुळे त्याला यायलाच लागलं आहे आणि मग तो बरोबरच राहणार आहे. आणि आता सांगितलं आहे की मी आता मी नाही मोठा बंधू होणार, ठीक आहे तू धाकटा बंधू हो, म्हणून तो धाकट्या बंधूच्या रूपामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे त्याला आता सोडता येणार नाही आणि लक्ष्मणाला सोडायचंही नाही रामचंद्रांना. किती गोड आहे हा संवाद. भरत जेव्हा आलाय भेटीला, घट्ट भेट झालेली आहे एकमेकांची, भरताचं स्वरयंत्र दुरुस्त झालेलं आहे, ते पुन्हा दुरुस्त करून दिलं आहे रामचंद्रांनी, म्हणून कंठम भरतवंदित. आणि त्याच्यानंतर रामचंद्रांनी एखाद्या शिक्षकाच्या भूमिकेमध्ये जाऊन लक्ष्मणाला कित्येक प्रश्न विचारलेत. मी फक्त जंत्री केली तर मला 50 प्रश्न दिसलेत. प्रश्न विचारलेत रामचंद्रांनी भरताला. आपण म्हणत असाल तर त्यातले काही प्रश्न आपल्याला सांगते. हा संपूर्ण सर्ग अयोध्याकांड सर्ग 100, सर्ग क्रमांक 100, याच्यामध्ये भरताची भेट झाली आहे, त्याचं सांत्वन करून झालं आहे, त्याला पोटाशी धरून झालं आहे, सगळ्यांचं रडून झालं आहे. वडील म्हणजे अजून काहीच कळलेलं नाही आहे अयोध्येतलं, फक्त भरत आला एवढंच कळलं आहे. तिथं काय घटना घडल्यात हे अजून कळलेलंच नाही आहे. पण आल्या आल्या भरताला प्रेमाने आपल्या उराशी धरल्यानंतर रामचंद्रांनी भरताला प्रश्न विचारले आहेत कित्येक. आपल्याला सांगते काही प्रश्न. पहिला प्रश्न, भरता तू इतका दुर्बल का झालास? महाराज जिवंत आहेत ना? बघा हा प्रश्न रामचंद्र विचारतायत. महाराज जिवंत आहेत ना? का ते स्वर्गलोकी गेले म्हणून तुला इथं यावं लागलं? म्हणजे कुठेतरी काहीतरी रामचंद्रांना जाणवलं की काहीतरी घडलं आहे, की महाराज जिवंत आहेत ना? का ते स्वर्गलोकी गेले म्हणून तुला इथं यावं लागलं आहे? बरं कौसल्या माता बरी आहे ना? सुमित्रा आता शांत झाली का? आणि कैकई आनंदात आहे ना? मग विचारलं आहे, तू लहान आहेस पण राज्य नीट सांभाळता येत आहे ना? कारण अजून माहितीच नाही आहे की हा राज्य स्वीकारणार नाही आहे, हे अजून कळलेलंच नाही आहे रामचंद्रांना. म्हणून रामचंद्र म्हणत आहेत की तू लहान आहेस पण राज्य सांभाळता येत आहे ना? बरं इक्ष्वाकू कुळाचे आचार्य वसिष्ठ यांची पूजा नीट करतोयस ना? शास्त्रोक्त धर्म सांगणाऱ्या पुरोहितांचा सत्कार करतोयस ना? योग्य वेळी अग्नीला आहुती देतोयस ना? देव पितर ब्राह्मण गुरुजन नोकर चाकर यांना योग्य तो मान देतोयस ना? शूरवीर शास्त्र धर्म जाणणारे आणि मुख्य म्हणजे भ्रष्ट नसणारे मंत्रीच नेमलेस ना? तुझे निर्णय खलबत गुप्त ठेवतोयस ना? अयोग्य वेळी झोपत नाहीस ना? अयोग्य वेळी म्हणजे निद्रा जास्त करत नाहीस ना? योग्य वेळी उठतोस ना? गूढ विषयावर एकटाच विचार विनिमय करत बसत नाहीस ना? आणि खूप लोकांना जवळ घेऊन सुद्धा चर्चा करत नाहीस ना? काय प्रश्न आहेत. अयोग्य वेळी झोपत नाहीस ना? योग्य तेवढा झोपतोस ना? योग्य वेळी उठतोस ना? गूढ विषयावर एकटाच विचार विनिमय करत बसत नाहीस ना? आणि अनेक लोकांना घेऊन उगाच चर्चा करत बसत नाहीस ना? कार्याचा संकल्प केल्या क्षणी कार्य सुरू करतोयस ना? कार्यात विलंब होऊ देत नाहीस ना? तुझे उपक्रम शत्रूंना आधी तर कळत नाहीत ना? हजारो मूर्खांपेक्षा एकच पंडित जवळ असावा हे तुला पटतं ना? सगळे प्रश्न विचारलेत. पुढे विचारलंय, प्रधान व्यक्तींना प्रधान, मध्यमांना मध्यम आणि छोट्या श्रेणीतल्या लोकांना योग्य ते काम देतोयस ना? जे लाच घेत नाहीत, अंतर्बाह्य शुद्ध आहेत, अशा मंत्र्यांच्या कामांना योग्य ते प्राधान्य देतोयस ना? प्रजेला दंडाच्या जुलुमाच्या पट्ट्याखाली भरडत तर नाही आहेस ना? प्रजेला गरजेपेक्षा जास्त कर लादत तर नाही आहेस ना? कधी काळी झालं रामायण आणि रामचंद्र जागे आहेत, तिथून विचारतायत की प्रजेवरती करांचा बोजा तर लादत नाही आहेस ना? राज्य लुबाडणाऱ्यांना वेळच्या वेळी शासन करतोयस ना? तुझा प्रधान सेनापती नक्की युद्धकुशल आहे ना? तपासून घेतलायस ना? तू त्याच्या शौर्याची परीक्षा अदनमधनं घेतोयस ना? सैनिकांना वेळच्या वेळी पगार देतोस ना? हा प्रश्न विचारलाय रामांनी. तुझा राजदूत नक्की तुझ्या भूमीशी निष्ठ आहे ना? तुझा राजदूत तुझ्या देशातलाच आहे ना? आणि तो तुझ्या भूमीशी निष्ठ आहे ना? तू ज्या शत्रूंना राज्याबाहेर घालवलंस ते परत आल्यानंतर त्यांना दुर्बल तर मानत नाहीस ना? नास्तिकांची संगत धरत नाहीस ना? कृषी गोरक्ष वैश्य हे तुझे प्रीतिपात्र आहेत ना? म्हणजे त्यांच्याकडे तुझं लक्ष आहे ना? तुझ्या स्त्रियांची काळजी घेतोयस ना? त्यांचे हट्ट पुरवतोयस ना? आणि राज्यकारभारातलं उगाचच त्यांना सांगत बसत नाहीस ना?
काय प्रश्न आहे? तुझ्या स्त्रियांची काळजी घेतोयस ना, त्यांचे हट्ट पुरवतोयस ना, आणि राज्यकारभारातलं उगाचच त्यांना सांगत बसत नाहीस ना, वनांचं रक्षण करतोयस ना, एन्व्हायरमेंट, वनांचं रक्षण करतोयस ना. दूध देणाऱ्या गायींची संख्या पुरेशी आहे ना, दूध देणाऱ्या गायींची संख्या पुरेशी आहे ना. वस्त्रभूषणाने विभूषित होऊन सकाळच्या वेळामध्ये राज्यपथावर जातोयस ना, लोकांना दिसतोयस की नाही तू? याच रघुवंशातला शेवटचा राजा, शेवटचा म्हणजे नंतरही घडला असेल, पण अग्निवर्ण नावाचा राजा होता, तो आपण जिवंत आहोत म्हणून त्यांनी एक कोनाडा करून घेतला होता, आणि त्या कोनाड्यातनं फक्त पाय दाखवायचा आणि लोकांना सांगायचं मी आहे. हा रघुवंशातलाच पुढचा 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 खूप पुढचा राजा. राम विचारतोय, तू रोज जातोयस ना राजपथावरती, लोकांना दिसतोयस ना तू, माणसं तुला निडर होऊन भेटतायत ना, का भयभीत होतात तुला भेटताना? निष्पापांवरती उगाचच गुन्हे लावत नाहीस ना, चोरांना ओळखीतला म्हणून सोडून देत नाहीस ना, लोभाच्या पलीकडे तुझे मंत्री काम करतायत ना, काळाची योग्य ती विभागणी करून धर्म अर्थ मोक्ष, धर्म अर्थ आणि काम यांना योग्य तेवढं महत्त्व देतोयस ना. राजाचे 14 दोष असतात, ते 14 दोष वाल्मिकींनी दिलेत, पण मी दमले लिहून. राजाचे 14 दोष असतात, त्यापासून दूर राहतोयस ना. अन्न एकटा तर खात नाहीस ना, आणि आपल्या कुळातल्या सगळ्या रीतीभाती जपतोयस ना, आणि मुख्य म्हणजे रोज रात्री आत्मपरीक्षण करतोयस ना. काय नाही आहे या रामायणामध्ये? 100वा सर्ग. मला तर हे सगळं वाचल्यानंतर असं वाटलं की जर उद्या चुकून माकून आपल्याकडे राज्यकर्त्यांसाठी काही कोर्स डिझाईन केला तर एवढा एक सर्ग लावावा. घरापासून राज्यापर्यंत सगळं त्याच्यात विचारलं आहे. आणि रामानी भरताला किती महत्त्वाची गोष्ट आहे बघा, प्रश्न विचारलेत. हे करतोयस ना, अमकं चाललं आहे ना, गायी पुरेशा आहेत ना, वनांचं रक्षण बरोबर चाललं आहे ना, पाणी पुरेसं आहे ना. वस्तुतः रामचंद्रांचा अधिकार कुणीही नाकारला नसता जर त्यांनी उपदेश केला असता तरीही. अमुक केलं पाहिजे, भरता अमुक झालं पाहिजे, भरता असे मंत्री नेमले पाहिजे, तसं विद्यार्थकाळी रूपंसुद्धा वापरता आली असती, आज्ञासुद्धा करता आली असती, सुचवतासुद्धा आलं असतं. पण रामचंद्रांना माहिती आहे की आता आपण अधिकारात नाहीत आणि हा सम्राट आहे, तेव्हा त्याला उपदेश न करता त्याला फक्त मनातल्या प्रश्न विचारावेत, कुतूहल विचारावीत. हे मला नुसते वाचता वाचता दिसलेले प्रश्न अजून कितीतरी आहेत खोलात, आपण होमवर्क म्हणून घेऊन जाऊ पुढच्या वर्षीसाठी. जागं कसं असावं? आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत, आता मी सोडलंय राज्य, आता बघा तुमचं तुम्ही काय हवं ते करा. म्हणजे मोठी माणसं कधी कधी जेव्हा असं बोलतात ना घरात, तेव्हा दुःख होतं. बघतील त्यांचं ते करतील, नाही त्यांचं त्यांना करूच देत, पण त्याच्या पुढच्या योजना आपल्याही तयार असणं गरजेचं असतं. कुठे आहेत रामचंद्र आज? वनवासात. 14 वर्ष येणार नाही आहेत, 100%. आलो परत, काय रमत नाही मन, होणारच नाही. राम हा द्वीर्न अभिभाषते, जाणार म्हणजे जाणार, 14 वर्षांनी येणार म्हणजे येणारच. 14 वर्ष परतणार नाही आहेत, बघतील त्यांचं ते. आता काय दिलं एकदा राज्य, बघा तुमचं तुम्ही काय कर. नाही, कारण ते राज्य माझ्या पूर्वजांनी सांभाळलेलं आहे आणि ते माझ्या हातात, ते एक पूर्वजांची ठेव म्हणून आलेली आहे. त्याचं रक्षण मी प्राणपणानं केलं पाहिजे, भले मी त्या राज्यात असो वा नसो, माझं लक्ष कायम तिथे असलं पाहिजे. हा केवढा मोठा धडा घालून दिलाय वाल्मिकींनी आपल्याला. हे फक्त राजासाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठी होतं. आपण कुठेही असलो तरी आपलं लक्ष आपल्या एकंदर गोष्टींकडे असलं पाहिजे. हे सगळं चाललंय ना आलबेल, कारण आपण जागरूक नसू तर राजा जागरूक आहे की नाही हा प्रश्नच आहे सध्याच्या काळात. पण आपण जागरूक नसू तर बऱ्याच गोष्टी बिघडणार आहेत. म्हणून किती जागा असावं, तर रामा एवढं जागा असावं. अरण्यामध्ये सुद्धा हे प्रश्न विचारतोय आणि भरताला जागं करतोय. राज्यपद सांभाळणं सोपं नसतं बरं का. घरातल्या स्त्रियांपासनं राज्यातल्या मंत्र्यांपर्यंत प्रत्येकावरती लक्ष ठेवावं लागतं, प्रत्येकाला आपलंसं करावं लागतं. कुणालाही असं वाटतं कामा नये की या राजाचं माझ्याकडे लक्षच नाही. म्हणून राज्यपद सांभाळणं अजिबात सोपं नसतं. आणि म्हणून तिसरा प्रश्न विचारलाय, तू लहान आहेस, तुला राज्यपद सांभाळता येत आहे ना.
थक्क होतो. अहो एवढंच नाही, त्या वाल्मिकी ऋषींनी त्याच्यामध्ये हे पण सांगितलं आहे, 14 दोष जे मी नुसते उल्लेख केला ते 14 दोषसुद्धा सांगितलेले आहेत. राजाचे कुठले दोष असतात आणि त्या दोषांपासून तू लांब आहेस ना, हा प्रश्न त्यांनी भरताला विचारलेला आहे. भाऊ कसा असावा, मोठे बंधू कसे असावेत, दादा दादासारखा वागला तर तो दादा असतो. मला मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथांची आठवण झाली. नामदेवांना नाही म्हणाले नाही नमस्कार करणार त्याला मी. निवृत्तीनाथ म्हणाले नाही ग मुक्ते, अगं ते मोठे आहेत, असं नाही करू, संतांच्या सन्मानात चुकू नये बरं का. असं निवृत्ती दादा कसं मुक्ताबाईला त्या वळणावर आणतायत की ते कसेही वागू देत, तुला अयोग्य वागता येणार नाही, त्यामुळे तू त्यांना नमस्कार कर. हे दादा म्हणून जसं निवृत्तीनाथ सांगतात तसं इथे दादा म्हणून केलेला उपदेश नाहीच आहे, त्याला जाणीव करून दिले, भरताला जागं केलेलं आहे. थक्क होतो आपण. म्हणजे असं वाटतं ना की किती वेळा वाचलाय वाल्मिकी रामायण, पण संपतच नाही, संपलंच नाही ते कधी रामायण. बघा ना, आपण आज रामकथा ऐकणार आहोत, पुन्हा बुवा जिथे कुठे जाणार आहेत आपण रामकथा ऐकणारच आहोत, आणि कुणी सांगितली आपण ऐकणारच आहोत, गीतरामायण आपण ऐकणारच आहोत. अतिपरिचयात अवज्ञा, जसं पुलं म्हणालेत लताबाईंच्या बाबतीत, तसं म्हणूया की अतिपरिचयात अवज्ञा होत नाहीत ते हे ग्रंथ आहेत. कितीही वेळा वाचावं कंटाळाच येत नाही त्या रामकथेचा, कारण आपण ना त्याच्या तळापर्यंत कधी पोचणार आहोत कुणाला ठाऊक, कुठल्या जन्मात पोचणार आहोत काय माहिती. कायम ही दशांगुळं वरच उरतात. त्या ग्रंथाला आपलंसं करायला जावं, ग्रंथ म्हणतो ये आणखीन पुढे, ये आणखीन पुढे, ते आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जातात. आणि म्हणून पाठलाग करायचाच असेल तर ग्रंथांचा करावा, कारण ते प्रत्येक घडीला आपल्याला एक एक कक्षा ओलांडून पुढे पुढे नेत आहेत. मला खरंच कधी कधी असं वाटतं, आता बरेच उतारे रामायणामधले असतात. मी जेव्हा शिकत होते तेव्हा आम्हाला संपूर्ण सुंदरकांड होतं अभ्यासाला. इतकी मजेशीर आहे, आणि शिकवणारा जर आमच्या सरांसारखे शिक्षक असतील, कुलकर्णी सरांसारखे, तर ते आणखीन बहारीचं होतं. हे ग्रंथ भले संस्कृत घेतलंच पाहिजे असं नाही, पण हे ग्रंथ आपण घरामध्ये ठेवून त्याच्यावर फुलं वाहण्यापेक्षा 1 महिना 1 सर्ग वाचू, सावकाश वाचू, काही हरकत नाही. पण त्या सर्गात वाल्मिकींना नेमकं काय म्हणायचं आहे, ती वाचण्यातली गंमतच वेगळी आहे. हनुमानाचा उल्लेख झाला म्हणून सांगते, सुंदरकांडामध्ये हनुमानाचा एक आत्मसंवाद आहे. हनुमान स्वतःशीच बोलतायत. कधी माहिती आहे, संपूर्ण लंका जाळून आली आहेत आणि समुद्रावरती बसली आहेत, आनंद आहे मनात, मला पकडायला निघालेत, जाळूनच टाकली लंका, अशा आनंदात बसलेत. कार्य कुठेतरी सीता दिसल्याचा आनंद पण आहे. मला तर उगाच असं दृश्य दिसतं की ते बसलेत आणि त्यांनी अशी शेपटी पाण्यामध्ये ठेवली की चला विझून जाईल आता एकदा शेपटी, असे ते बसले आहेत आणि सहज म्हणून मागे वळून बघतायत आणि म्हणतायत ती लंका जळताना दिसतेय, कुठेतरी आनंदही होतोय मनात, आणि एकदम त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. एवढं मोठं कार्य हातून घडलंय, पण ते बघताना एका क्षणात चेहऱ्यावरचे सगळे भाव बदललेले आहेत. आणि त्यांनी विचारलं आहे, किम स्वित कृतमिदम मया, हे मी काय करून बसलो. एका क्षणात मारुतीरायाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आहेत आणि प्रश्न विचारलाय स्वतःला की हे मी काय करून बसलो. आणि मग एकदम त्यांना भान आलाय आणि ते म्हणतात, मी एवढा रागावलो, मी एवढा क्रोधाविष्ट झालो. क्रोधाविष्ट होऊन सुद्धा जो माणूस शांतपणे काम करतो तोच खरा माणूस. मी इतका क्रोधित झालो, मी इतका क्रोधाविष्ट झालो आणि माझ्याकडनं हे काय घडलं. क्रोधाविष्ट झालेला माणूस हा गुरुजनांची सुद्धा हत्या करायला मागे पुढे पाहत नाही. मी इतका क्रोधाविष्ट झालो, त्यांना वाईट वाटतंय, अपराधी पण जागा झालाय मनात, इतका राग माझ्या मनात निर्माण झाला ह्याचा. आता आपल्याला अर्जुनाच्या मनातला विचार किती मोठा होता हे कळतं. इतके वाईट प्रसंग कौरवांनी आणलेले आहेत अंगावरती, प्रत्येक ठिकाणी कौरवांमुळे इतकं भयंकर आयुष्य त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. राग नसेल त्यांच्या मनात. आणि स्वतः वाल्मिकींनी म्हटलंय की भयंकर रागावलेला माणूस गुरुच्या हत्येला सुद्धा
मागे पुढे पाहत नाहीत. आणि अर्जुन मात्र किती भानावर आहे. अर्जुन म्हणतो, गुरून हत्वा ही महानुभावान. नाही रे नाही कृष्णा, गुरूंना मारून मला कुठल्याही प्रकारचं श्रेय नको. अर्जुन किती भानावर आहे. मारुतीराय अस्वस्थ झालेले आहेत. म्हणाले, इतका क्रोधाविष्ट झालो मी. आणि मग सत्पुरुषांची व्याख्या या ओघामध्ये वाल्मिकी ऋषी करतात. सत्पुरुष कोण? आपल्याशी संवाद साधत असताना स्वतःच्या रागावरती दुःख व्यक्त करताना एका क्षणात मारुतीराय सत्पुरुषाची व्याख्या करून जातात आणि म्हणतात, यस समुत्पतितम क्रोधम क्षमयैव निरस्यती. जो प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झालेला क्रोध क्षमेनं निरस्त करतो तो खरा सत्पुरुष. म्हणजे कितीही क्रोधाविष्ट झाला तरी ज्याला क्षमा करता येते तो खरा सत्पुरुष. आणि इतकं म्हणून वाल्मिकी थांबत नाहीत, पुढे उपमा देऊन जातात. राग कसा दूर करायला हवा, तर ज्याप्रमाणे साप आपली त्वचा टाकून देतो आणि पुन्हा त्याच्याकडे पाहत पण नाही, राग तसा दूर करता यायला हवा. आणि तो खरा सत्पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि मग स्वतःचा धिक्कार केलाय मारुतीरायांनी. म्हटलंय, धिगस्तुमाम सुदुर्बुद्धीम निर्लज्जम पापकृत्तमम. स्वतःला म्हटलंय, खरोखरी माझा धिक्कार असायला हवा. मी दुर्बुद्धी आहे, मी निर्लज्ज आहे, मी पापकृत्तमम आहे. आणि का? आता ह्याचं कारण आपल्याला कळतं की एवढे का अस्वस्थ आहेत मारुतीराय, का स्वतःचा धिक्कार करायला उतरले आहेत. आता आपल्याला कारण कळतं. दुसऱ्या ओळीमध्ये हनुमंत म्हणतात, किती वेडा आहे मी. अचिंतयित्वाम, कुठल्याही प्रकारचा विचार न करता, ताम सीताम अग्निदम, त्या सीतेला सुद्धा अग्नीच्या भक्षस्थानी मी टाकलं. इतका मी स्वामी घातक आहे. कारण आता त्याच्या लक्षात येलं आहे, संपूर्ण लंका पेटली आहे, मग सीता कशी उरेल. आता त्याच्या मनात भीती निर्माण झाली आहे मारुतीरायाच्या, की मी काय केलं हे, किती वेडेपणा आहे हा. मी त्या रागाच्या भरामध्ये सगळी लंका जाळून टाकली. मला लक्षात यायला हवं होतं की या लंकेमध्येच सीतामाई राहते, तिलासुद्धा अग्नीने आत्तापर्यंत जाळून टाकलं असेल. काय करून बसलो मी. नंतर त्यांच्या मनात हा विचार निर्माण झाला आहे. आणि मग ते म्हणतायत की खरोखरी या गुन्ह्याला आत्महत्येशिवाय दुसरी शिक्षा होताच कामा नये. म्हणजे मी खरं तर स्वतःला संपवलं पाहिजे. काय करू म्हणाले, काय करू. अग्नीमध्ये उडी घेऊ का वडवानालामध्ये स्वतःला समर्पित करू का समुद्रामधल्या जलचरांसाठी माझा देह अर्पण करू. मी आता मला वाचवणं अयोग्य ठरेल. किती मोठा स्वामीघातकी आहे मी. कारण आता सीता गेली हे कळल्यानंतर कुठल्या तोंडाने रामाला भेटू, कुठल्या तोंडाने सुग्रीवाला सांगू. आता रामचंद्रही उरणार नाहीत. रामचंद्र नाहीत म्हटल्यावर लक्ष्मणही उरणार नाहीत. लक्ष्मण नाही म्हटल्यानंतर सगळेच गेले म्हटल्यानंतर इक्ष्वाकू कुळ कसं वाचेल. एका कुळाचा विध्वंसक म्हणून ह्यापुढे लोक मला पाहतील. इतका वाईट निघालो मी. इतकी अस्वस्थता हनुमंताला आलेली आहे. भयंकर अस्वस्थ झालेत. कुणाशी बोलणार, कुणीही अवतीभवती नाही. एकटे बसले आहेत लंकेमध्ये. एक सीता होती, ती सुद्धा आत्तापर्यंत अग्नीच्या भक्षस्थानी पडली असेल. काय करावं असं म्हणून मान खाली घालून बसलेत हनुमंत. आणि एवढ्यात त्यांना असं दिसतंय की आकाशामध्ये काहीतरी चांगलं घडताना दिसतंय. उल्का छान, म्हणजे काय म्हणून तारे हे काय होताना दिसत आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये येत आहे की नाही काहीतरी शुभ घडत आहे. माझ्या मनाला अजूनही शुभसूचक चिन्हच जाणवत आहेत. याचा अर्थ सीता अग्निस्थानी पडली नसावी. काय पॉझिटिव्हिटी आहे. आत्ता वाटतंय की नाही सीता भक्षस्थानी पडली असेल, पण म्हणतायत की नाही, माझ्या मनाला हे वाटत नाही. अजूनही मला खात्री वाटते की सीता अग्निस्थानी पडली नसेल. आणि त्याच्यावरती तर्कदृष्टीतनं सांगतायत, कसा वेडा आहे मी. सीता कशी अग्नीच्या स्थानी पडेल. अहो सीता स्वतः तेज आहे. अग्नी तेजाला खाऊ शकतो. सीता स्वतः तेज असताना अग्नी तिला कसं भक्षण करू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी शेपटी पेटवली तरी मी आहे ना जिवंत. रामरायाची कृपा जर माझ्यावरती होत असेल तर त्याच्या पत्नीवर होणार नाही. असा प्रश्न विचारलाय. काय भक्ती आहे. माझी शेपटी पेटवून सुद्धा मला काहीच घडलं नाही. मला साधा त्याचा दाहसुद्धा झाला नाही. ही रामरायाची कृपा असं जर मी मानत असेन तर मग सीतेवरती रामरायाची कृपा होणार नाही का.
आणि एकदम आश्वस्त होतात की सीता सुरक्षित आहेत. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, अग्नी जाळी तरी न जळती पांडव हृदयी माधव म्हणून या, अग्नी जाळी तरी न जळे हनुमंत हृदयी सीताकांत म्हणून या, अग्नी जाळी तरी न जळे सीता हृदयी रघुनाथा म्हणून या. मला ह्या विचारांची जी त्यांची हे चालली आहे ना, खरं मोठं आहे सर्ग, मी अगदी थोडक्यात सांगितलं आहे आपल्याला. पण एकदा असं वाटतंय आणि खात्री वाटते रघुरायावरती केवढा विश्वास आहे. जितने तारे गगन में उतने शत्रू होय, कबीरजी सांगतायत. अरे असे नात का आम्हाला शत्रू, काय फरक पडतो, जितने तारे गगन में उतने शत्रू होय. अगदी अगणित शत्रू असेल आम्हाला काय हरकत नाही. जितने तारे गगन में उतने शत्रू होय, कृपा करेगर रघुराज बाल न बाका होय. हा विश्वास आहे आणि हा विश्वास आपल्यापर्यंत हनुमंत आणतायत. शेवट करते. बिभीषण आलेला आहे. मी आज अजिबात क्रम बघितलेला नाही आहे. जे सर्ग आवडलेत, जिथे जिथे वाल्मिकींच्या कवित्वाची एक वेगळी हे तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. खूप काही, केवढे सर्ग आहेत आणि केवढी कांड आहेत. पण आता त्या ह्याच्यामध्ये पुढे जाऊ की बिभीषण आलेला आहे आणि बिभीषण रामाला येऊन मिळालं आहे आणि सगळे वानरगण अस्वस्थ झालेले आहेत. तेव्हा संख्याबळाचा विचार नव्हता, त्याच्यामुळे हा एक आला म्हणजे आपला एक वाढला वगैरे विचार नाही आहे मनात. तर हा का आला हा विचार आहे. आत्ताच्या काळात हा विचारच नाही कोणाला, हा का आला. सगळेच सारखे आहेत, त्यामुळे कधी इकडून इकडे कधी इकडून इकडे, जे सोयीचा तो पक्ष. पक्षपातीपणा म्हणजे काय हे आत्ता कळतंय बघा आपल्याला. असो, तर बिभीषण आल्यानंतर हा आला, सगळ्यांच्या भुवया वक्र झालेल्या आहेत. हा का आला हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे आणि प्रत्येक जण विचारात पडलाय की हा का आला. कारण अजून हा कोण आहे हेच कळलेलं नाही आहे, कारण अजून बिभीषणाने स्वतःचा परिचय दिलेला नाही आहे. हा शत्रूच्या गोटातनं कुणीतरी आलेला आहे एवढीच वार्ता पसरलेली आहे. वानरांचं सगळे आहेत, रामचंद्र बसलेले आहेत, लक्ष्मण आहेत, हनुमंत आहेत, सुग्रीव आहेत, सगळे आहेत आणि बातमी आली आहे की शत्रूच्या गोटातनं 1 अधिक 4 असे 5 जण आलेले आहेत. त्यातला एक त्या चौघांचा पुढारी दिसतोय अशी वार्ता फक्त आलेली आहे. सुग्रीव भेटायला जातो आणि सुग्रीव म्हणतो, अरे च्छा, हा कोण आला. आणि शत्रूच्या गोटातला माणूस आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो, ही धडकी भरवणारी स्थिती आलेली आहे. युद्धाच्या दृष्टीतनं सगळे विचार चालले आहेत. शत्रूचा माणूस थेट माझ्या घरात, म्हणजे त्यांना सगळंच कळलं आहे आता आपलं. त्यामुळे तो अस्वस्थ झालेला आहे आणि तो रामचंद्रांना सांगतोय, मला असं वाटतं की याला पकडूया, कैद करूया आणि मारून टाकूया, असं सुग्रीव म्हणाला आहे. रामचंद्र म्हणतात त्याला एक संधी देऊ, तो कोण आहे ते बघू तरी खरं एकदा. आणि मग बिभीषण आपली सगळी ओळख सांगतो की मी रावणाचा भाऊ आहे. म्हटल्यानंतर तर आणखीनच धास्ती, मी रावणाचा भाऊ आहे, मला एकंदर त्याचं वर्तन पटत नाही आणि मला म्हणून असं वाटतं की मी सत्पुरुष ज्या ठिकाणी आहेत, चांगली वागणारी माणसं जिथे आहेत, तो पक्ष मी धरावा म्हणून मी इथे आलेलो आहे, असं बिभीषण आपली स्वतःची ओळख करून देतो. पुन्हा सुग्रीवाला विचारते रामचंद्र, काय करावं सुग्रीवा, बोल बाबा तुझं काय मत आहे. त्यावर सुग्रीव पुन्हा एकदा सांगतात की मला असं वाटतं की नाही, अजूनही माझं मन हे मानायला तयार नाही आहे आणि शत्रूच्या माणसाला इतका विश्वास दाखवणं योग्य नाही. तेव्हा माझं मत अजूनही हेच आहे की याला धरू, कैद करू आणि मारू. अंगदाला विचारतात, तुझं सांग. रामचंद्रांचा हा पण मोठेपणा आहे. मनात आणलं असतं तर स्वतःच निर्णय घेऊन मोकळे झाले असते. ते म्हणाले नाही, इथे जे जे बसलेत समोर त्या सगळ्यांनी आपापली मतं सांगा, ही खरी लोकशाही. म्हणाले सांगा तुला काय वाटतं अंगदा. अंगद म्हणतो, मला असं वाटतं की त्याला मारून टाकणं हे बरोबर नाही आणि त्याच्यावरती विश्वास दाखवणं हे सुद्धा बरोबर नाही. तेव्हा हा आपल्याला उपयुक्त आहे का नाही एवढा आपण विचार करूया. पॉलिटिकली करेक्ट ॲडव्हाइस. याला मारणं योग्य नाही, त्याच्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही. फक्त एवढाच आत्ता आपण विचार करूया की हा आपल्याला उपयोगी पडणार आहे का नाही, एवढाच विचार करूया. ठीक, कळलं, पुढे बोला. शरभ उठतो. शरभ म्हणतो, मला असं वाटतं रामचंद्रा की ह्याला ना आपण एकदा एखाद्या कामावर नियुक्त करूया आणि मग ठरवूया की हा आपल्या योग्यतेचा आहे का नाही.
पुढचा सांगतो. तो म्हणतो की मला तर असं वाटतं की याच्या मागे आपण एक गुप्तचर लावून देऊ, म्हणजे हा काय करतो ते आपल्याला कळेल. तुझं मत सांग. तो उभा राहतो. तो म्हणतो मला असं वाटतं की आपण ह्याला आपल्या गोटात घेऊ आणि प्रेमाशी बोलत बोलत प्रेमानं त्याच्याशी रावणाची सगळी बित्तम बातमी काढू. प्रत्येकजण आपापल्या मतीनं त्याचं काय करायचं, त्या विभीषणाचं, ह्याच्यावरती चर्चा चालू आहे. कोपऱ्यात हनुमंत उभे आहेत, काही बोललेले नाहीत अजून. शेवटी रामचंद्र म्हणतात, हां हनुमंता सांग बरं, तुला काय म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे, तुला काय वाटतंय. हनुमंत म्हणतोय हात जोडून, हनुमंत म्हणतोय आता जे मी सांगेन ते मी लोभ, कामना, काही मिळावं अशी इच्छा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय, हे पहिलं लक्षात घ्या. म्हणजे माझ्या बोलण्याचा कुठलाही विपरीत अर्थ आता काढू नका. इथेच त्यांनी स्पष्ट केलं की मी काहीतरी वेगळं सांगणार आहे. आणि ते हनुमंत म्हणतात मला असं वाटतं की त्याला मारून टाकणं हा निर्णय आत्ता योग्य होणार नाही. तुम्ही काय म्हणालात, याला कुठल्या तरी कामावर लावूया. एक गोष्ट आपल्या जाणीव करून देतो आपल्याला की आत्ता त्याला कामावर लावू एवढा वेळ आपल्या हातामध्ये नाही. तिसरी गोष्ट काय म्हणालात, ह्याच्या मागे गुप्तचर लावायचे, आपल्याकडे एवढं बळ नाही पुरेसं की ह्याच्या मागे 4 माणसं धाडून द्या, ते आत्ता जमणार नाही. जांबुवंत आजोबा तुम्ही काय म्हणालात की याच्या बाबतीमध्ये आत्ता हा जो भेटायला आला आहे ते स्थळ आणि काळ युक्त नाही. मला असं वाटतं आजोबा ते अगदी योग्य वेळी तो आपल्याला भेटायला आलेला आहे. तू काय म्हणालास, याच्याकडनं सगळी बित्तम बातमी काढून घेऊ. तुझ्या हे लक्षात यायला पाहिजे इतक्या सरळसट पद्धतीनं कुणीही काही सांगत नसतं. त्यामुळे तुम्ही जे जे म्हणताय ते मला पटत नाही हे हनुमंत सांगून टाकतात. आणि हनुमंत म्हणतात तुम्ही त्यांनी काय सांगितलं याच्याकडे अजूनही लक्ष दिलेलं नाही असं मला वाटतं. त्यांनी सांगितलं की मला रावणाचं वर्तन आवडत नाही आणि मला इथे जे चांगलं वर्तन आहे ते मला आवडतं म्हणून मी इथे आलो आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की हे 100% खरं मानायचं किंवा नाही हे नंतर ठरवू, पण एक गोष्ट नक्की की रावणाशी केलेला दगाफटका याला पेलवणार नाही हेही माहिती आहे. आणि रामचंद्रांचा अधिकार आणि सामर्थ्य काय आहे हे सुद्धा हा ओळखून आहे, म्हणून तो विनाकारण रावणाशी दगाफटका करणार नाही आणि रामचंद्रांशी खोटं बोलणार नाही. कारण त्यांनी रावणाशी दगाफटका केला तरी मृत्यू निश्चित आहे आणि रामचंद्रांशी खोटा बोलला तरीसुद्धा मृत्यू निश्चित आहे. आणि म्हणून तो दगाफटका करेल असं मला वाटत नाही आणि म्हणून त्याला आपण आपल्या गोटामध्ये घेऊया आणि या उपर जे ठरवायचं ते रामचंद्र ठरवतील असं म्हणून आता रामचंद्रांकडे गाडी आणलेली आहे. आता रामचंद्र उत्तर देत आहेत. रामचंद्र म्हणत आहेत की या सगळ्यात मी फक्त त्याचं बोलणं ऐकत होतो. आणि जसं आत्ता हनुमंत म्हणाले, मध्ये एक श्लोक आहे वाल्मिकींचा, त्याच्यात हनुमंत असं म्हणत आहेत, कारण जांबुवंत म्हणाले आहेत की हनुमंता तो मायावीसुद्धा असू शकतो. जसा मारीच आला होता तसा हा मायावी राक्षससुद्धा असेल आणि स्वतःचं नाव विभीषण सांगत असेल, त्यामुळे इतका विश्वास ठेवू नका. हे सांगितलं आहे हनुमंताला. त्यावर हनुमंतांनी सांगितलं आहे की अहो एखाद्या वेळेला माणूस आकार बदलेल पण अंतरंगातला भाव तो लपवू शकत नाही. आणि मला इथं उभं राहिल्यानंतर त्याच्या अंतरंगातला भाव चुकीचा वाटत नाही असं मला वाटतं. पुढचं रामचंद्र ठरवतील. रामचंद्र हेच सांगतात की मी फक्त ते ऐकतोय आणि तो एवढंच म्हणाला आहे की मला तिकडचं वर्तन आवडत नाही, मी स्नेहभावाने आणि मैत्रीपूर्ण रीतीने इथे आलेलो आहे. आणि रामचंद्र म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जो जो मला मैत्रीच्या नात्यानं स्नेहाच्या नात्यानं भेटतो त्याला मी कधीही परांगमुख करत नाही. आणि म्हणून तो तिकडचा आहे का इकडचा आहे यापेक्षा तो माझ्याकडे मैत्रीच्या नात्यानं आलेला आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणून त्याला आपण आपल्या गोटामध्ये घेऊया असं सांगितलं आहे. सुग्रीवाला पटत नाही. सुग्रीव म्हणतो महाराज हे अनर्थकारक असेल. एक शत्रूचा माणूस तुमच्याबरोबर राहिला तर काय अनर्थ होतील याची कल्पना मी आपल्याला द्यावी असं नाही. तो तुमचाही घात करू शकतो. हे असले निर्णय घेऊ नका असं सुग्रीवाने अतिशय तळमळीनं सांगितलं आहे. त्याच्यावरती रामचंद्रांनी दिलेलं उत्तर फार ऐकण्यासारखं आहे. किती विचार आहे राजा म्हणून रामचंद्रांचा. या माणसाचं काय करायचं, इसका क्या करे. मला तर कधी कधी वाटतं की हे सुंदर एक भाग एकांकिका होऊ शकते
की विभीषण आलाय आणि प्रत्येकाचं मत कसं वेगळं चाललंय, आजच्या काळात हे घडलं तर काय घडेल. त्याच्यावर रामचंद्र उत्तर देत आहेत. रामचंद्र म्हणत आहेत, ऐका, आपण ह्याचे स्वजन नाही, त्यामुळे आपल्याकडून ह्याच्या स्वार्थाला कुठलाही धक्का पोचणार नाही हे याला माहिती आहे. दुसरी गोष्ट, हा राज्याची अभिलाषा धरून आला असेलही कदाचित. हा इथे येण्यामागचं काय कारण आहे? फक्त त्याचं वर्तन आवडत नाही एवढंच नाही. कदाचित त्याला रावणानंतर राज्यावर बसायचं असेल आणि ते रावण घडू देणार नाही म्हणून तो माझ्याकडे आलेला आहे की रावणाला मारा पण मला राज्यावर बसवा. असंही असू शकेल. अजून सगळं शकण्यावरच आहे सगळं. त्यामुळे असंही असू शकेल आणि म्हणून तो आपल्याला सोडून कधीही जाणार नाही जोपर्यंत आपण त्याला राजा करत नाही. तिसरी गोष्ट, या राक्षसांमध्ये खूप जाणकार आणि खूप विद्वान आहेत बरं. त्यातला एखादा आपल्याकडे आला तर आपली ताकदच वाढणार आहे. आणि हा शरणागतीने आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याला आपण जवळ करावं. आणि जाता जाता एक वाक्य रामचंद्र असं सांगतात की याच्या इथे येण्यानं त्यांच्या सैन्यात फूट पडू शकते हे विसरता कामा नाही. युद्धनीती आलेल्या माणसाला कसं स्वीकारायचं, त्याच्याकडे कुठल्या दृष्टीतनं पाहायचं. आणि शेवटी म्हणतायत, सुग्रीवा, हे राजा म्हणून तुला दिलेलं उत्तर आहे, पण अजूनही माझं उत्तर तेच आहे, सकृत एव प्रपन्नाय तवास्मी इति च याचते. सकृत एव प्रपन्नाय तवास्मी इति च याचते. अभयम सर्वभूतेभ्यो ददामि एतद् व्रतं मम. आधी जे सगळं सांगितलं ना ते राजा म्हणून तुला दिलेलं उत्तर आहे. तूही राजा आहेस म्हणून तुला तुझ्या भाषेत सांगितलं. माझं म्हणणं अजून हेच आहे की एकदा जो माझ्याकडे आला, सकृत म्हणजे एकदा, सकृत एव प्रपन्नाय, जो एकदा शरणभावानं माझ्याकडे आला आणि तवास मी असं म्हणाला, मी तुझा आहे रे रामा असं म्हणाला की अभयम सर्वभूतेभ्यः, त्या प्रत्येकाला अभय द्यायचं. एतद मम व्रतम, हे माझं व्रत आहे. आणि म्हणून तो काही का विचारानं आला असेल त्याला मी माझा मानणार, कारण त्यानं सांगितलं आहे मी तुझा आहे. हे माझं उत्तर आहे, राजा म्हणून नाही तर राम म्हणून माझं दिलेलं उत्तर आहे. आणि या याच्यावर सही करून टाकली रामचंद्रांनी. संपला विषय. बिभीषणाला आपल्या बोटात घ्यायचा. ते तुम्ही बघ, बाकीचे नीती भीतीचे विचार तुम्ही करा, मी प्रीतीचा विचार करणार आहे आणि प्रीतीनं माणूस बदलतो याच्यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून रामचंद्र म्हणतात त्याला इकडं घ्या. मला असं वाटतं खूप सांगण्यासारखं आहे. आजच्या माझ्या बोलण्याचा शेवट यादीच करूया. सकृत एव प्रपन्नाय. किती किती करुणा आहे तो, किती प्रेम आहे. म्हणाले सारखं सारखं पण सांगू नका, एकदा सांगा. काय? सकृत, एकदाच तुम्ही या माझ्याकडे जर यायचं असेल तर. आणि फक्त एवढंच म्हणा, तवास्मी, मी तुझा आहे, त्या क्षणापासून तुम्ही माझे व्हाल. हे रामाने आपल्याला दिलेलं वचन आहे. आणि म्हणून आपण रोजच म्हणूया, पण एकदा तरी दशरथ होऊन म्हणूया. आपल्याला माहिती आहे कबीरांचा तो दोहा, राम राम सब कोई कहे दशरथ कहे ना कोय. अहो सगळे राम 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 म्हणतात, दशरथ कुणीच म्हणत नाही. कबीर म्हणतात आम्ही म्हणणार नाही, आम्हाला रामाचाच जप दिलाय. राम 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 सब सब कोई कहे दशरथ कहे ना कोय. एक बार दशरथ कहे कोटी यज्ञ फल होय. अहो म्हणा एकदा दशरथ, तुम्हाला कोटी यज्ञांचं फळ मिळेल. आपण लगेच भुवया आपल्या, हो काय दशरथ म्हणून पण मिळेल, फायद्याविना जन नाही, दशरथ म्हणून पण मिळेल. मग कबीर जागं करतायत, अहो दशरथ त म्हणतोय हा मी, दशरथ नाही. राम 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 सो कही कहे दशरथ कहे नकोय. दाही इंद्रिय रत होऊन मी तुझा आहे असं एकदाही तुम्ही म्हणत नाही. ज्या घडीला दशरथ होऊन आपण हे म्हणू त्या क्षणी कोटी यज्ञांचं फलं आपल्याला मिळणार आहे. हे रामचंद्रांनी आपल्याला दिलेलं आश्वासन आहे. तेव्हा रामरायांच्या चरणी एवढंच म्हणूया की तवास्मी, बस, आणखीन काही म्हणण्याची गरज नाही. एक छोटासा प्रयत्न होता. वाल्मिकींच्या शब्दांना आपण काय पुरेसे पडणार. खूप म्हणजे ती क्षितिज रेषा आहे. पण तरीही जसं विवेकानंद म्हणतात की एखादी उंच भिंत असेल तर प्रत्येक माणसाला, आपली उंची कितीही लहान असली तरी प्रत्येक माणसाला असं वाटतं की एकदा उडी मारून त्या उंच भिंतीच्या पलीकडे काय आहे ते बघून घ्यावं. मलाही उंची लहान असली तरीही असं वाटलं की एकदा वाल्मिकींच्या या सगळ्या संवादात नेमकं काय आहे ते एकदा डोकावून बघावं. म्हणून तेवढाच केलेला प्रयत्न रामरायाच्या चरणी ठेवते, आपल्यासारख्या सगळ्यांच्या चरणी ठेवते आणि आपल्यामधल्या प्रत्येकाच्या आत्मतत्वाला आणि रामतत्वाला वंदन करते. इथेच थांबते. काही उणं अधिक बोललं गेलं असेल तर क्षमा प्रार्थी आहे. धन्यवाद.